चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपल्या या नवीन प्लॅटफॉर्मवर. प्लॅटफॉर्मचं नाव आहे द सिलेक्शन क्लब. एक मिनिट. चला, मला सांगा, मी ऑडिबल आणि व्हिजिबल आहे का? चला, मी ऑडिबल आणि व्हिजिबल आहे. कमेंट करा फास्ट. मित्रांनो, आपण एक नवीन यूट्यूब चॅनल, नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे द सिलेक्शन क्लब. ही आपली टीम आणि 2026 मध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी ही आपली टीम तुमच्यासाठी मेहनत घेणार आहे. चला, क्लिअर? सुरू आहेत विनेश सरजी, सुरू आहेत. चला मित्रांनो, आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी आजचं मेगा सेशन होणार आहे संपूर्ण सामान्य ज्ञान, जे की हायकोर्ट त्याचबरोबर सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. आता काल आलेली नगर परिषदची ॲड सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा. मित्रांनो, आपल्या या टीमनं एक फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. ही फास्ट ट्रॅक बॅच द सिलेक्शन क्लब या ॲपवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, इथून तुम्ही घेऊ शकता. हायकोर्ट भरतीची परिपूर्ण तयारी, संपूर्ण विषय एकाच बॅचमध्ये. द सिलेक्शन क्लब हायकोर्ट भरती फास्ट ट्रॅक बॅच 2026. चला विनेश सर, मी सांगितले तुम्हाला ॲपमध्ये करंट अफेअर सुरू आहेत. ठीक आहे. चला या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा. सामान्य ज्ञान जीएस संपूर्ण रिव्हिजन आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. मेगा लेक्चर आपले होईल 2 तासाचं हे सलग लेक्चर असणार आहे. याच्यामध्ये डिटेल संपूर्ण सामान्य ज्ञान मधल्या संपूर्ण विषयाला 7-8 जे काही विषय 6-7 विषय त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी टच करणार आहोत. क्लिअर? घ्या पहिला प्रश्न. पहिला प्रश्न तुमच्या समोर हा आहे. सर्वाधिक कार्यकाळ असणारे आरबीआय गव्हर्नर कोण होते? ज्यांचा कार्यकाळ सर्वाधिक कार्यकाळ असणारे आरबीआय गव्हर्नर. सर्वात पहिल्यांदा आरबीआय म्हणजे काय 2 मिनिटांमध्ये मी सांगतो. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही भारत सरकारची मध्यवर्ती बँक आहे. मध्यवर्ती. मित्रांनो, या आरबीआयवर नॉर्मली स्टॅटिक मध्ये काही प्रश्न विचारले जातात, जसे की आरबीआयची स्थापना जी आहे ही कोणत्या वर्षी झाली, आरबीआयची स्थापना कोणत्या कायद्यानं झाली, आरबीआयची स्थापना करण्यासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता. हे बेसिक प्रश्न. त्याच्यानंतर आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे, त्याच्यानंतर आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झाले, राष्ट्रीयकरण. हे बेसिक प्रश्न जे आहेत याचं उत्तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय म्हणतायत मनीष? आता सध्या आपण या लेक्चर बद्दल चर्चा करूया. तिथं ॲपमध्ये एक चॅट बॉक्स असतो, त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज टाका, तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया. ठीक आहे विनीश सर? ठीक आहे, प्लीज. चल घ्या. स्थापना आरबीआयची 1 एप्रिल 1934. 1 एप्रिल 1935. कायदा जो आहे हा कायदा आरबीआय ऍक्ट 1935 आहे. आरबीआय ऍक्ट 34 चा कायदा. आयोग कोणत्या आयोगाने झालेली आहे? यंग हिल्टन आयोग. या आयोगाच्या शिफारसीने या ठिकाणी स्थापना झालेली पाहायला मिळते. मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आरबीआयची स्थापना झाली होती 1935. अरे मॅडम, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत, डिसेंबर आलेले आहेत. मी परत सांगतोय, इथं चर्चा करू नका. डिसेंबर महिन्याचे करंट अफेअरचे काही 2-3 लेक्चर बाकी आहेत. जून पर्यंत तुम्ही एकदा चेक करा ना. आता जर परत जर आलात तर मग पुन्हा तुम्हाला बाजूला करावं लागेल. मी काय म्हणतोय, तिथं चॅट बॉक्स आहे, तिथं मेसेज टाका. ठीक आहे? आणि एकदा पहा तुम्ही अपडेट कधीपर्यंत त्याच्यात. राष्ट्रीयकरण आलेलं आहे 1949. मग काय होतं, हे सगळं बाकीच्यांचं खोळंबून जातं. ठीक आहे? आता येऊया याच्यावर. या लक्ष द्या. आता जर तुम्हाला विचारलं आरबीआय गव्हर्नर बद्दल चर्चा केली,
तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोणते, पहिले भारतीय गव्हर्नर कोणते, त्याच्यानंतर सर्वाधिक काळ आरबीआयचे गव्हर्नर कोण राहिलेले, त्याच्यानंतर 15वे गव्हर्नर कोणते जे महत्वाचे आहेत सांगतो त्यांच्याबद्दल सुद्धा, त्याच्यानंतर सर्वात कमी काळ आरबीआयचे गव्हर्नर कोण राहिलेले आहेत आणि सध्या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत, एवढे गव्हर्नरवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. आता बघा, आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत ऑसबॉर्न स्मिथ. आरबीआयचे पहिले गव्हर्नर. इथं विचारलंय आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख पहिले भारतीय गव्हर्नर. सर्वाधिक काळ राहिलेले आरबीआयचे गव्हर्नर कोणते, सर्वाधिक काळ राहिलेले बेनेगल रामाराव हे आरबीआयचे गव्हर्नर, बेनेगल रामाराव. 15वे गव्हर्नर का महत्वाचे आहेत, कारण ते पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान झालेत. 15वे गव्हर्नर होते डॉक्टर मनमोहन सिंग. कितवे, 15वे. सर्वात कमी काळ कोण राहिले, आशुतोष घोष हे सर्वात कमी काळ राहिलेले आहेत. आशुतोष घोष केवळ 21 दिवस आरबीआयचे गव्हर्नर होते. आणि बेनेगल रामाराव किती दिवस आरबीआयचे गव्हर्नर होते, बेनेगल रामाराव सर्वाधिक काळ 7 वर्ष आरबीआयचे गव्हर्नर होते. सध्या कोण आहेत, सध्या 26वे आरबीआयचे गव्हर्नर आहेत कोण, तर त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा. काय नाव आहे, संजय मल्होत्रा. यांच्या पूर्वी कोण होतं 25वे होते शक्तिकांत दास. ठीक आहे, चलो, क्लिअर, समजलं सगळ्यांना. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वाधिक काळ बेनेगल रामाराव 7 वर्ष, सर्वात कमी आशुतोष घोष किती वर्ष, किती दिवस, 21 दिवस. घ्या पुढचा प्रश्न आहे 21 डिसेंबर 1909 रोजी खालीलपैकी कोणी ब्रिटिश भारतातील नाशिकच्या कलेक्टरच्या गोळ्या झाडून खून केला. चला, नमस्कार सांगा. नाशिकच्या कलेक्टरचा कोणी सर्व गोळ्या घालून खून केला, असा परीक्षेला प्रश्न आलेला, म्हणजे असेही प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, चला लक्षात घ्या मित्रांनो, हे क्रांतिकारक होते. क्रांतिकारक म्हणजे त्यांचं असं मत असायचं की इंग्रजांसमोर हात पसरून, इंग्रजांच्या मागे लागून, इंग्रजांच्या पाया पडून किंवा इंग्रजांना मनवून आपण भारताला स्वातंत्र्य देऊ शकत नाही किंवा भारत स्वतंत्र होऊ शकत नाही. त्याच्यासाठी जशास तसं उत्तर द्यावं लागेल, त्याच्यासाठी क्रांती करावी लागेल. क्रांती म्हणजे सडन चेंज, क्रांती करावी लागेल. तर त्याच्यासाठी मित्रांनो अनेक क्रांतिकारकांनी त्यांच्या पूर्ण याच्यामध्ये काही अशा क्रांतिकारक चळवळी निर्माण केल्या, आपण बंदुकीच्या टोकावर म्हणू शकतो त्या पद्धतीनं. जसं की चाफेकर बंधू, परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत बरं का. चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली होती मित्रांनो? चाफेकर बंधूंनी 1897ला वॉल्टर रँड या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली होती. रँडचा वध केला, असं रँडचा वध केला होता हे लोकमान्य टिळकांनी प्रसिद्ध केलं, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा खटला दाखल झाला होता. वॉल्टर रँड लक्षात असू द्या, यांची हत्या केली होती. हा कोण होता? हा प्लेग कमिशनर होता. प्लेग कमिशनर. तेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू होती आणि यांनी भरपूर महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, वॉल्टर रँड. चला डिटेल आपण बघणार नाही कारण भरपूर प्रश्न आपल्याला घ्यायचे. त्याच्यानंतर मदनलाल धिंग्रा हे एक क्रांतिकारक होते. धिंग्रा यांनी काय केलं? यांनी मित्रांनो 1909ला कर्झन वायलीची हत्या केली. कर्झन वायली कुठं केली? ही लंडनला जाऊन केली. लंडन. काय कारण होतं? बंगालची फाळणी जी आहे, बंगालची फाळणी करण्यामध्ये याचाही हात होता. फाळणी करण्यात हात, म्हणून मदनलाल धिंग्रानं कर्झन वायलीची हत्या केली. त्याच्यानंतर तिसरे आहेत भगतसिंग आणि राजगुरू. भगतसिंग व राजगुरू. मित्रांनो भगतसिंग आणि राजगुरूंनी 1928ला जॉन सॉडर्सची हत्या केली. नाव लक्षात असू द्या, जॉन सॉडर्स. कशासाठी?
लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी. त्याच्यानंतर आहेत अनंत कान्हेरे. अनंत कान्हेरे अनंत कान्हेरेने 1909 ला जॅक्सन या अधिकाऱ्याची हत्या केली. नाशिकचा कलेक्टर होता, जॅक्सनची हत्या केली. त्याच्यानंतर उधम सिंग तुम्हाला माहित असेल. उधम सिंगने 1940 मध्ये मायकल ओडवायर तुम्हाला माहित आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचे हे सूत्रधार होते मायकल ओडवायर, आणि दुसरे होते जनरल डायर. आता याच्यामध्ये आणखी काहीतरी भरपूर तिथं विवाद आहेत की जनरल डायरची हत्या जी आहे ऑलरेडी झाली होती, मायकल ओडवायरचीच हत्या वगैरे केली. असो, यांची हत्या जी आहे हे कोणी केली? उधम सिंगनी 1940 ला केलेली आपल्याला पाहायला मिळते. काय विचारलंय? 1909 रोजी खालीलपैकी कोणी ब्रिटिश भारतातील नाशिकच्या कलेक्टरचा, मी काय म्हटलं, कलेक्टर होता नाशिकचा जॅक्सनची हत्या केली अनंत लक्ष्मण कान्हेरे. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे 4 तुमचं इथं उत्तर बरोबर आहे, अनंत लक्ष्मण कान्हेरे. क्लिअर? आता 2 प्रश्न संपले. हा, डायर काही जण म्हणतात आजाराने मेला, काही जण म्हणतात नाही, त्यालाही उधम सिंगनंच या ठिकाणी त्याची हत्या केली होती. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. पॅराद्वीप आंतरराष्ट्रीय बंदर कोणत्या राज्यात आहे? पॅराद्वीप आंतरराष्ट्रीय बंदर कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, भारतामध्ये 13 आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. 13 आंतरराष्ट्रीय बंदरे, आणि या 13 आंतरराष्ट्रीय बंदरांवर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. 13 आंतरराष्ट्रीय बंदरे कोणत्या राज्यात आहेत आणि कोणती आहेत लक्षात घ्या. मित्रांनो लक्षात घ्या, इथं गुजरात राज्यामध्ये कांडला नावाचं बंदर आहे. हे भारतातलं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय बंदर तुम्ही म्हणू शकता. याचं नामकरण दीनदयाल उपाध्याय बंदर असं करण्यात आलेलं आहे. नामकरण पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर. त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघा एक खाजगी बंदर आहे. काय? मुंद्रा पोर्ट. हे एक खाजगी बंदर आहे. याला आंतरराष्ट्रीय बंदर तुम्ही म्हणू शकत नाही. अदानीच्या मालकीचं हे बंदर आहे. त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2 आंतरराष्ट्रीय बंदरं पाहायला मिळतात. पहिलं आंतरराष्ट्रीय बंदर आहे त्याचं नाव आहे मुंबई. मित्रांनो, मुंबई जे आहे हे जवळपास भारतातील 50% जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे हा मुंबईवरून होत असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं दुसरं बंदर आहे JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. हे भारतातील एकमेव कंटेनर बंदर आहे. कंटेनर बंदर या शब्दाचा अर्थ असा होतो की इथं प्रवासी वाहतूक होत नाही. तुम्ही तिथं कोणती क्रूज पाहणार नाही, ज्या क्रूजमध्ये तुम्ही जाऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. केवळ माल वाहतुकीसाठी. तुम्हाला माहिती आहे, जहाजामध्ये कोणत्याही वस्तूची निर्यात किंवा आयात करायची असेल तर ते अगोदर कंटेनरमध्ये भरावे लागतात. मग मोठमोठ्या मशीन्स असतात, त्या मशीन्सनं ते कंटेनर उचलून जहाजामध्ये ठेवावे लागतात. ह्या कंटेनर बंदर याचा अर्थ केवळ माल वाहतुकीसाठी याचा वापर केला जातो. JNPT महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर या गोव्यामध्ये एक बंदर आहे, त्याचं नाव आहे मुर्मुगाव बंदर. मुर्मुगाव आंतरराष्ट्रीय बंदर, गोवा. त्याच्यानंतर या कर्नाटक राज्यामध्ये मित्रांनो मंगळूर नावाचं बंदर आहे. मंगळूर आंतरराष्ट्रीय बंदर. त्याच्यानंतर या केरळ राज्यामध्ये कोचीन नावाचं आंतरराष्ट्रीय बंदर आहे. कोचीन आंतरराष्ट्रीय बंदर. त्याच्यानंतर या तामिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक 3 आंतरराष्ट्रीय बंदर आहेत. परीक्षेला असं जर विचारलं कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बंदर आहेत, उत्तर आहे तामिळनाडूमध्ये 3 आंतरराष्ट्रीय बंदर. पहिला आहे एन्नोरे बंदर. याचं दुसरं एक नाव आहे कामराज बंदर. परीक्षेमध्ये जर एन्नोरे शब्द नसेल आणि कामराज असेल तर ते उत्तर राईट करायचं. त्याच्यानंतर दुसरा आंतरराष्ट्रीय बंदर आहे चेन्नई आंतरराष्ट्रीय बंदर. आणि तिसरा आहे तुतीकोरीन बंदर. तुतीकोरीन बंदर. त्याचं दुसरं एक नाव आहे चिदंबनार बंदर सुद्धा याला म्हटलं जातं. हे झालं तामिळनाडू राज्यामध्ये.
चला थोडंसं या आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये तुम्ही जर आला तर आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम बंदर आहे. विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय बंदर. त्याच्यानंतर ओडिशा राज्यामध्ये तुम्ही या ओडिशा राज्यामध्ये प्याराद्वीप नावाचं बंदर आहे. प्याराद्वीप आंतरराष्ट्रीय बंदर. त्याच्यानंतर या कोलकाता म्हणजेच या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये इथं हल्दिया नावाचं बंदर आहे, त्याला कोलकाता बंदर असं सुद्धा म्हटलं जातं. याचं नाव श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर असं करण्यात आलंय. श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर. किती झाले का रे? 12. आणि एक शेवटचं आहे अंदमान निकोबार बेट समूहामध्ये, इथं A&N असं लिहितोय. या बंदराचं नाव आहे पोर्ट ब्लेअर बंदर. पोर्ट ब्लेअर. मित्रांनो, अंदमान निकोबार बेट समूहाचं नामकरण जे आहे, आपलं पोर्ट ब्लेअरचं नामकरण श्री विजयपुरम असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या बंदराचं नामकरण सुद्धा आणखीन बदललेलं नाही, पण पुढे चालून याचं नामकरण सुद्धा श्री विजयपुरम बंदर होऊ शकतं. काय विचारले? प्याराद्वीप बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? प्याराद्वीप बंदर आहे ओडिशा राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे इथं तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? चलायचं पुढं. मला सांगा एकदा, कमेंट करा, समजत आहे का? शिकवलेलं समजत आहे? जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा आलेले असाल तर प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लेक्चर जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? फास्ट, चला द्या उत्तर. महाराष्ट्राचा साक्षरता दर, थोडीशी नजर टाकूया जनगणना 2011च्या महाराष्ट्राच्या आकडेवारीवर. मित्रांनो, 2011ची जनगणना ही पार पडली आणि महाराष्ट्राची लोकसंख्या त्याच्यामध्ये 11.23 कोटी म्हणजे 11,23,74,333 होती. भारतामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक पाहायला मिळतो सर्वाधिक लोकसंख्येमध्ये. उत्तर प्रदेश 19.98 पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र दुसऱ्या मध्ये. महाराष्ट्रात देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.29% लोक राहतात, किंवा तुम्ही असं म्हणू शकता 1.10% लोक जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये राहतात. महाराष्ट्राचा दशवार्षिक दर आहे, म्हणजे 2001 ते 2011च्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या 15.99% वाढलेली आहे. मित्रांनो, ही जी लोकसंख्या आहे ही 15वी लोकसंख्या होती. आता 16वी लोकसंख्या जी आहे, 16वी जनगणना तुम्ही म्हणू शकता, 16वी जनगणना ही 2027ला प्रस्तावित आहे. सद्यस्थितीला परीक्षेमध्ये 2027 पर्यंत 15व्या जनगणनेचेच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर महाराष्ट्रामध्ये वास्तव करतात. म्हणजे एक किलोमीटरचा असा पूर्ण बॉक्स तयार केला चौकोनी, तर 365 व्यक्ती तिथे राहतात. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची साक्षरता 82.30%. परीक्षेला तुम्हाला साक्षरता विचारली, इथं उत्तर तुम्हाला मिळालं 82%, 82.30%. मात्र त्याच्याही पुढे जाऊन आणखी 2 प्रश्न इथं निर्माण होऊ शकतात, तेही मी सांगतो. पहिल्यांदा ही आपण ओव्हरलुक करून घेऊया महाराष्ट्राची साक्षरता. आपलं महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर प्रमाण आहे 929, म्हणजे प्रति 929 महिलांच्या मागे महाराष्ट्रामध्ये, पुरुषांच्या मागे 1000 पुरुषांच्या मागे 929 महिला आहेत. बाललिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे 0 ते 6 वयोगटातलं हे आहे 894, म्हणजे प्रति 1000 बालकांच्या मागे 894 बालिका इथं पाहायला मिळतात. आता काय इंटरेस्टिंग आहे, हा चार्ट लक्षात घ्या, आणि याच्या पुढची आकडेवारी सुद्धा पुरुष साक्षरता स्त्री साक्षरता विचारली जाते. बघा ना, 2011 पासून याच टॉपिकवर जर प्रश्न परीक्षेला येत असतील, काय पहिल्यांदा नॉर्मल आता डेप्थ गाठली जाते. तुम्हाला माहिती आहे, आता धार्मिक लोकसंख्या विचारली जाते, आता भाषावार लोकसंख्या विचारली जाते. आता कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या समजा मागच्या 4-5 वर्षापूर्वी विचारल्या गेल्या, आता आतमध्ये म्हणजे डीपली लोकसंख्या विचारल्या जाते. जसं की नागरी भागामध्ये साक्षरता सर्वात जास्त कोणत्या राज्यांमध्ये आढळते, ग्रामीण भागामध्ये कोणत्या राज्यामध्ये आढळते, म्हणजे आता हे लोकसंख्येच्या आतमध्ये डीपली जात आहेत, कारण प्रश्न जे आहेत किती विचारणार याच्यावर.
मागच्या 15-16 वर्षापासून तर एकाच लोकसंख्यावर प्रश्न म्हणजे जनगणनेवर प्रश्न विचारतायत. सर्वाधिक लोकसंख्या जी आहेत ही मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला आणि अमरावती हे 5 जिल्हे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती. सर्वात कमी साक्षरता हे लोकसंख्येची साक्षरता सर्वात कमी साक्षरता आहे नंदुरबार 64.38%, जालना 71%, धुळे 72%, बीड 73% आणि गडचिरोली 74%. आता याच्यामध्ये साक्षरतेमध्ये 2 गट आपण करूया. एक पुरुष साक्षरता महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि दुसरी स्त्री साक्षरता महाराष्ट्रामध्ये किती आहे. वाटल्यास मी इथं जागा आहे तर इथं मी घेतोय. महाराष्ट्राची एकूण साक्षरता किती आहे आणि या एकूण साक्षरतेपैकी स्त्री साक्षरता सर्वात जास्त कुठं आहे आणि पुरुष साक्षरता सर्वात जास्त कुठं आहे. पुरुष साक्षरता आणि ही स्त्री साक्षरता. मित्रांनो लक्षात घ्या, या 82.3% पैकी म्हणजे 82.30% साक्षरतेपैकी एकूण पुरुष साक्षरता किती आहे, ते एकूण पुरुष साक्षरता आपल्याला 88% एवढी पाहायला मिळते आणि स्त्री साक्षरता किती आहे 75.9% जी आहे ही स्त्री साक्षरता आपल्याला पाहायला मिळते. पुरुष साक्षरतेमध्ये टॉप जिल्हे कोणते ज्याच्यामध्ये पुरुष साक्षरता सर्वाधिक आहे. पहिला आहे मुंबई उपनगर जिथं पुरुष साक्षरता सर्वाधिक आहे, जवळपास 95%च्या आसपास आहे. आता टक्केवारी देत नाही, सिक्वेन्स देतो. त्याच्यानंतर नंबर लागतो पुरुष साक्षरतेमध्ये नागपूरचा जिथं पुरुष साक्षरता दुसऱ्या क्रमांकावर. डीपली विचारले जाते बरं का प्रश्न आपल्या लेवलला सुद्धा. परीक्षेची काठिण्यता पातळी सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता जे तुम्हाला परीक्षेला जे पूर्वी म्हणजे आपण असं म्हणूया की पूर्वी PSI ला ज्या लेवलचे प्रश्न यायचे ते प्रश्न आता तुम्हाला सरळ सेवेला येत आहेत. हळूहळू काठिण्यता पातळी वाढत चालली आणि आपला अभ्यास सुद्धा त्याच काठिण्यता पातळीवर न्यावा लागेल, तेव्हा आपल्याला या ठिकाणी ते म्हणजे ती परीक्षा टॅकल करता येईल. PDF टाकत जा लेक्चर चालू होण्या अगोदर. झेरॉक्स लेक्चर झाल्यावर देतो ना PDF तुम्हाला. टेलिग्राम चॅनल आहे शिनगारे GS अकॅडमी, तिथेही PDF टाकून देतो, तिथून तुम्ही काढून घ्या. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर तिसरा आपल्याला जिल्हा पाहायला मिळतो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग पुरुष साक्षरतेमध्ये बरं का. चौथा जिल्हा पाहायला मिळतो गोंदिया आणि 5वा जिल्हा पाहायला मिळतो अकोला. पुरुष साक्षरतेमध्ये पुरुष अकोला. स्त्री साक्षरतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वाधिक स्त्री साक्षरता मुंबई शहरमध्ये पाहायला मिळते. किती 86.5%. त्याच्यानंतर मग मुंबई उपनगर, नंतर आहे नागपूर, नंतर आहे अकोला आणि नंतर आहे अमरावती. साक्षरता स्त्री साक्षरतेमध्ये हे जिल्हे अमरावती. अमरावती. चलो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. महाराष्ट्रामध्ये साक्षरता किती आहे 82%. ऑप्शन क्रमांक 1 जो आहे 1 बरोबर आहे. क्लिअर. घ्या पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौर किंवा गव्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य. राईट. सरळ सेवा आता MPSCच्या दर्जाची झालेली आहे, त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. उत्तर द्या फास्ट. चला, थोडंसं महाराष्ट्रातील अभयारण्याबद्दल चर्चा करूया. काही अभयारण्याची वैशिष्ट्य, जी वैशिष्ट्य तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. 4-5 अभयारण्य, 5-6, आणि बाकी त्या अभयारण्य कुठे कुठे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया. जसं की तुम्हाला विचारलं जाईल की महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य, किंवा आता आपण काय करूया अभयारण्याचे नाव लिहूया राधानगरी आणि त्याच्यानंतर त्याची 2 वाक्यामध्ये माहिती. मित्रांनो, राधानगरी हे महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य आहे. जुने अभयारण्य, याचं जुनं नाव जे आहे याला दाजीपूर अभयारण्य असं सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेला असं विचारलं जाईल कोणत्या अभयारण्याला दाजीपूर अभयारण्य असं म्हटलं जातं, तर राधानगरी अभयारण्याला दाजीपूर अभयारण्य म्हटलं जातं. मित्रांनो, हे अभयारण्य जे आहे हे गवा, ज्याला आपण इंडियन बायसन असं म्हणतो, इंडियन बायसन याच्यासाठी प्रसिद्ध आहे. बायसन याच्यासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढचं अभयारण्य आहे त्याचं नाव आहे सागरेश्वर अभयारण्य. मित्रांनो, सागरेश्वर अभयारण्य जे आहे हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, जिल्हा सुद्धा तुम्हाला जिल्ह्यात आपण नंतर बघणारच आहोत. सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रामधलं एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे. मानवनिर्मित म्हणजे तिथं झाडी वगैरे लावून हे अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. याचं दुसरं नाव यशवंतराव चव्हाण अभयारण्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचं अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य. भीमाशंकर मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य जे आहे हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये. हे हरियालसाठी प्रसिद्ध आहे. हरियाल काय आहे? महाराष्ट्राचा राज्य पक्षी. हे लक्षात असू द्या बरं का, राज्य पक्षी आहे. त्याचबरोबर हे शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. शेकरू काय आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. राज्य प्राणी याच्यासाठी प्रसिद्ध आहे काय? भीमाशंकर अभयारण्य. त्याच्यानंतर मित्रांनो, माळढोक अभयारण्य तुम्हाला माहित आहे कुठे आहे? सोलापूर आणि अहिल्यानगरच्या बॉर्डरवर. हे अभयारण्य मित्रांनो माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध आहे. माळढोक पक्षीसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पुढचं अभयारण्य आहे मयुरेश्वर सुपे. मयुरेश्वर, मयूर म्हटलं की लक्षात असू द्या. मयुरेश्वर सुपे हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. मोरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, देऊळगाव रेहकुटी. देऊळगाव रेहकुटी अहिल्यानगरमध्ये हे अभयारण्य आहे. हे काळविटासाठी प्रसिद्ध आहे. काळविटासाठी प्रसिद्ध. नांदूर मध्यमेश्वर. नांदूर मध्यमेश्वर मित्रांनो, हे अभयारण्य जे आहे या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य. याच अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? महाराष्ट्राचे भरतपूर अभयारण्य. त्याच्यानंतर फ्लेमिंगो अभयारण्य. फ्लेमिंगो मित्रांनो, फ्लेमिंगो अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. फ्लेमिंगो पक्षासाठीच प्रसिद्ध. याचं मराठीमध्ये नाव रोहित पक्षी किंवा फ्लेमिंगो पक्षासाठी हे प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतं. काय विचारलंय? गवाह किंवा भारतीय गोर, ज्याला आपण इंडियन बायसन असं म्हणतो, याच्यासाठी प्रसिद्ध दाजीपूर म्हणजेच याचं नाव राधानगरी अभयारण्य. राधानगरी दोन्ही नावं लक्षात असू द्या, म्हणून तुम्हाला तिथं दिलेले दाजीपूर किंवा राधानगरी अभयारण्य. ठीक आहे. आता लक्ष द्या, थोडंसं फोकस करूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या अभयारण्यावर. फास्ट एक दोन मिनिटं तुमची द्या, रिव्हिजन करूया. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपल्याला 6 राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर पुढं पेंच राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आता पुढे चला अभयारण्य लक्षात घ्या. कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड अभयारण्य रायगडमध्ये. मालवण हे महाराष्ट्रातलं एकमेव सागरी अभयारण्य आहे बरं का, लक्षात घ्या. एकमेव सागरी अभयारण्य आहे मालवण. राधानगरी अभयारण्य ज्याचं नाव दाजीपूर पाहिलं आपण. सागरेश्वर ज्याचं दुसरं नाव यशवंतराव चव्हाण अभयारण्य. त्याच्यानंतर मयुरेश्वर सुपे भीमाशंकर हे पुणेमध्ये. माळढोक अहिल्यानगर आणि इथं सोलापूरच्या बॉर्डरवर दिसते तुम्हाला. देऊळगाव रेकुटी कळसुबाई हे अहिल्यानगरमध्ये. नांदूर माध्यमेश्वर नाशिकमध्ये. जायकवाडी अभयारण्य हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध. गवताळा जायकवाडी छत्रपती संभाजीनगर. आनेर धुळे यावल जळगाव. नायगाव मयूर हे बीडमध्ये. त्याच्यानंतर एडशी रामलिंगम हे आहे धाराशिवमध्ये. किनवट हे जे आहे हे नांदेडमध्ये. ज्ञानगंगा अंबाबरवा लोणार हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. काटेपूर्णा अभयारण्य जे आहे हे आहे वाशिम जिल्ह्यामध्ये. नरनाळा अकोलामध्ये. मेळघाट अमरावतीमध्ये. इसापूर टिपेश्वर पैनगंगा हे यवतमाळमध्ये. नागझिरा हे आपल्याला गोंदियामध्ये. चपराळा भामरागड ही आहे गडचिरोलीमध्ये. मग या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळालं. ही स्लाइड सुद्धा तुमच्याकडे असू द्या. लेक्चर झाल्यानंतर मी अवेलेबल करून देतो, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, घ्या पुढचा प्रश्न. सांगा उत्तर. चल लक्ष द्या. हडप्पा संस्कृती जी आहे, या हडप्पा संस्कृतीमध्ये काही शहरं सापडलेले आहेत. हडप्पा संस्कृती, ज्याला सिंधू संस्कृती असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता.
याला सिंधू सभ्यता, सिंधू संस्कृती आपण म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहित असायला पाहिजे, आजपासून साधारणतः 5000 वर्षापूर्वी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचा जो प्रदेश आहे याच्यामध्ये एक संस्कृती म्हणण्यापेक्षा एक सभ्यता होती. एक अशी संस्कृती जी कालांतरानं लोप पावली. प्राचीन इतिहासाचा भाग आहे, डिटेल मी जात नाही. त्याच्या काही साइट्स आपल्याला मिळाल्या, त्याचे काही पुरावे आपल्याला मिळाले आणि त्याच्यावर तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, कोणत्या नदीकाठी कोणतं शहर मिळालं याची लिस्ट देतो, कारण IMP प्रश्न आहे हा. याच्यावर 100% प्रश्न विचारला जातोच. कोणत्या नदीकाठी कोणतं शहर मिळालेलं आहे किंवा कोणतं शहर सापडलेलं आहे. जसं की मित्रांनो, हडप्पा हे जे शहर आहे, बऱ्याच जणांना वाटतं हडप्पा शहर हे सिंधू नदीकाठी मिळालेलं असेल. नाही, हडप्पा हे जे शहर आहे हे रावी नदीकाठी मिळाले. इथं नदी देतो आणि इथं शहर देतो बरं का. बरोबर आहे. सिंधू संस्कृतीचे स्थळ नाही असं दिले, पण मी स्थळ लिहून देतो आणि ते कोणत्या नदीकाठी मिळाले तेही सुद्धा लिहून देतो. त्याच्यानंतर मोहनजोदडो, मोहनजोदडो मित्रांनो, हे शहर मात्र सिंधू नदीकाठी मिळालेले, सिंधू, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याच्यानंतर चनहुदडो, चनहुदडो नावाचं एक शहर मिळालंय. हे कुठं मिळाले? हे सुद्धा सिंधू नदीकाठी मिळाले, सिंधू. त्याच्यानंतर कालीबंगन नावाचं एक शहर मिळालंय, कालीबंगन, कालीबंगन जे घग्गर नदीकाठी मिळालेले, घग्गर. त्याच्यानंतर कोटदीज नावाचं शहर मिळाले, कोटदीज, हे सुद्धा सिंधू नदीकाठी. रंगपूर नावाचं शहर मिळाले, रंगपूर, हे मादर नावाच्या नदीकाठी, मादर. लोथल नावाचं शहर मिळाले, लोथल, हे सुद्धा घग्गर नदीकाठी, घग्गर. त्याच्यानंतर बनमाली नावाचे एक शहर मिळाले, बनमाली, बनमाली, हे रंगोई नदीकाठी, रंगोई नदीकाठी. त्याच्यानंतर मित्रांनो, धौलावीरा नावाचं शहर मिळाले, ठिकाण मिळाले शहर म्हणण्यापेक्षा. धौलावीरा हे कोणत्या नदीकाठी? हे लुनी नदीकाठी, लुनी नदीकाठी. ठीक आहे. राखीगडी, धोलावीरा, रथबंगान आणि बनावली, बनमाली बरं काय, बनावली नाही, बनमाली. त्याच्यानंतर रथबंगन, कुठं दिसतंय? रथबंगन नाही, धोलावीरा आहे, राखीगडी आहे. रथबंगन जे आहे, ऑप्शन क्रमांक 3 जे आहे, हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. हा, लोथल गुजरातमध्ये. क्लिअर? चला घ्या पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वर्षी चितगाव शस्त्रागारावर हल्ल्याचा प्रयत्न झाला? मी म्हटलं, क्रांतिकारी घटना तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, की इतिहासामध्ये ज्याही काही क्रांतिकारी घटना घडल्या त्याच्यावर परीक्षेला प्रश्न निर्माण होतात आणि विचारले जातात. क्रांतिकारी घटनामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, एक मिनिट, ठीक आहे, क्लिअर आहे ना आता? चला मित्रांनो, क्रांतिकारी चळवळीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. क्रांतिकारी चळवळ, क्रांतिकाराचा अर्थ मी तुम्हाला मगाशीच सांगितला. या चळवळीवर थोडंसं आपण फोकस करूया. ठीक आहे. बघा, लक्ष द्या. जर तुम्हाला विचारलं सशस्त्र क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात, सशस्त्र क्रांतीचे जनक किंवा आद्य क्रांतिकारक कोणाला म्हटलं जातं, तर वासुदेव बळवंत फडके यांना म्हटलं जातं. वासुदेव बळवंत फडके. क्लिअर आहे ना रे? फोकस क्लिअर आहे? हा. त्याच्यानंतर आता थोडंसं आपण पुढे चलूया. काही गुप्त संघटना होत्या, गुप्त क्रांतिकारक संघटना.
क्रांतिकारक संघटना, कारण क्रांतिकारकाचा महत्वाचा भाग मगाशीच्या काही प्रश्नामध्ये आपण पाहिला, याच्यामध्ये जशी की मित्रमेळा होते, मित्रमेळा याची स्थापना 1900 मध्ये झाली. 1900 मध्ये कोणी केली स्थापना? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली. त्याच्यानंतर अनुशीलन समिती होती. हा परीक्षेला हे खूप वेळा आलेलं आहे, हे VIMP म्हणतोय क्रांतिकारी संघटना. अनुशीलन समितीची स्थापना सुद्धा विचारली होती. अनुशीलन समितीची स्थापना, त्याची स्थापना जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते 1902 ला कोलकाता येथे. कोलकाता. त्याच्यानंतर मग तुम्हाला क्रांतिकारक माहिती आहेत की जॅक्सनचा वध कोणी केला, किंवा जॅक्सनची हत्या कोणी केली, रँडची हत्या कोणी केली, सॉडरची कोणी केली. त्याच्यामध्ये आता पुन्हा रिपीट मी ते पाहत नाही. त्याच्यानंतर आणखी एक क्रांतिकारक संघटना जिचं नाव आहे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन ही क्रांतिकारक संघटना, ज्याला आपण HRA असं म्हणतो, हरा माझ्या भाषेमध्ये, हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन. याची स्थापना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनची 1923 ला झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्र सन्याल, त्याच्यानंतर यांची जी घटना होती याला येल्लो पेपर असं म्हटलं जायचं, हेही लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, याच्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन मध्ये एक शब्द ऍड झाला, हिंदुस्तान रिपब्लिक सोशलिस्ट असोसिएशन, ज्याला आपण हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, हसरा आपण ज्याला म्हणतो, हे भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांनी स्थापना केली 1928 मध्ये. याचंच रूपांतर याच्यामध्ये झालं. आता इथं काय विचारलंय, आता या क्रांतिकारकांनी केलेले कार्य, जसे की लक्षात असू द्या मित्रांनो, अलीपूर खटला तुम्हाला माहित असेल. अलीपूर खटला कोणत्या वर्षीचा आहे? 1908 चा आहे. कोण होतं या खटल्यामध्ये? या खटल्यामध्ये बरिंद्र कुमार घोष होते, बरिंद्र कुमार घोष आणि अरविंद घोष होते, व अरविंद घोष. त्याच्यानंतर हार्डिंगवर बॉम्ब हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. इथं मी लिहितोय हार्डिंगवर, दिल्लीमध्ये हार्डिंग या अधिकाऱ्यावर बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न झाला. कोणते क्रांतिकारक याच्यामध्ये होते? तर यांच्यामध्ये होते मित्रांनो 1912 ची घटना आहे, रासबिहारी बोस होते. रासबिहारी तुम्हाला माहिती आहे, नंतर हे इथून पलायन करून जपानला गेले आणि तिथं त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली. परीक्षेला प्रश्न विचारण्यात आला होता आझाद हिंद सेनेची स्थापना, MPSCनंच प्रश्न विचारला होता, मात्र त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असं होतं. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली होती, मात्र त्याचं नेतृत्व जे आहे हे सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर काकोरी खटला असेल, काकोरी कट खटला असेल, कधीचा आहे हा? 1925 चा. त्याच्यानंतर लाहोर कट खटला असेल, परीक्षेला हे कट खटले विचारले जातात बरं का. लाहोर कट खटला हा पाहायला मिळतो 1929 चा. चितगाव शस्त्रागारावर हल्ला, चितगाव शस्त्रागार हल्ला हा आहे 1930 चा. ठीक आहे, हे असे वन लाइनर प्रश्न इथं तयार होतात क्रांतिकारकावर. हे सगळे इयर तुम्हाला विचारले जातात. इथं चितगाव शस्त्रागारावर हल्ला कधी झाला विचारले, ऑप्शन क्रमांक 3 1930 ला झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे बरोबर असणार आहे. क्लिअर? समजते सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, हिमालय पर्वताबद्दल खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत सांगा. वाचा. हिमालय पर्वताबद्दल खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सत्य आहेत? थोडीशी चर्चा करूया हिमालय पर्वताच्या बद्दल.
हिमालय. मित्रांनो, भारताचा नकाशा जेव्हा तुम्ही पाहतात, भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं उत्तरेला पसरलेला जो पूर्ण पर्वत दिसतो, याचं नाव आहे हिमालय. वन लाइनर प्रश्नामध्ये काय प्रश्न विचारले जातात? हिमालय पर्वत जो आहे हा वली पर्वत म्हणून ओळखला जातो. वली पर्वत, पर्वताचा प्रकार जो आहे, कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? वली पर्वत आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आशियाई भूपट्ट असा होता आणि भारतीय उपखंड इथं होता. हळूहळू या समुद्रामधून भारतीय उपखंड वर 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 सरकत आला. आशियाई भूपट्टाला भारतीय उपखंडानं धक्का दिला आणि इथं असणारा टेथी समुद्राचा गाळ वर आला आणि याच्यापासून हिमालयाची निर्मिती झाली. इथं गाळाच्या वळ्या पडल्या, वळ्या पडून निर्माण झाल्यामुळं ह्या वली पर्वत प्रकारामध्ये तो येत असतो. त्याच्यानंतर मित्रांनो, हिमालय पर्वत हा जगातला सर्वात उंच पर्वत आहे. त्याचबरोबर हा जगातला सर्वात तरुण पर्वत सुद्धा आहे. सर्वात उंच व सर्वात तरुण पर्वत. हिमालय पर्वताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा याचा विस्तार जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो. इथे असणाऱ्या सिंधू नदीपासून तो सुरू होतो तर इथे असणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत पाहायला मिळतो. ब्रह्मपुत्रा, क्लिअर? सिंधू ते ब्रह्मपुत्रा, सिंधू ते ब्रह्मपुत्रा. मित्रांनो, याची एकूण लांबी, याचा एकूण विस्तार साधारणतः 2400 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळतो. याची सरासरी उंची जर आपण पाहिली तर ही आपल्याला 6000 मीटर पाहायला मिळते. जगातलं सर्वोच्च शिखर त्याचं नाव आहे माउंट एव्हरेस्ट, याच पर्वतामध्ये आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर जे आहे याच पर्वतामध्ये. याची उंची 8850 मीटर. हे कोणत्या देशामध्ये आहे? हे नेपाळ देशामध्ये आहे. याला नेपाळमध्ये सागरमाथा या नावानं ओळखलं जातं. सागरमाथा. भरपूर माहिती, आपण क्वेश्चन न्याय जाऊया, कारण अशी सांगत बसलो तर हिमालय पर्वतच अर्धा तास चालेल. हिमालय सुमारे 2400 किलोमीटर अंतर व्यापणारा एक चाप तयार करतो. 2400 किलोमीटरचा हा सगळा भाग आहे, दोन्हीला वेगळं करणारा. हिमालयाची रुंदी काश्मीरमध्ये 400 किलोमीटर ते अरुणाचल प्रदेशमध्ये 150, बरोबर आहे. याची रुंदी या भागामध्ये जास्त आहे, साधारणतः 400 ते 450 किलोमीटर याची रुंदी असून पूर्वेला जात जात ही रुंदी कमी कमी होत जाते. अतिपूर्वेला 150 किलोमीटर पर्यंत आपल्याला याची रुंदी पाहायला मिळते. पुढचं काय विचारलंय? हिमालयात त्याच्या रेखांशाच्या विस्तारामध्ये 4 समांतर पर्वतरांगा आहेत. रेखांशाच्या विस्तारामध्ये विचारले. रेखांश म्हणजे अशा उभ्या लाईनी, उभ्या लाईनीमध्ये 4 समांतर पर्वतरांगा आहेत का? तर उत्तर आहे नाही. हे जर अक्षांशाच्या प्रमाणात विचारलं असतं, सरळ सेवेचा प्रश्न आहे बघा, सरळ सेवेचा प्रश्न, मात्र तिथं लेवल तुम्हाला ही MPSC किंवा कंबाईनची दिलेली आहे. हे प्रश्न आलेला आहे, मी का मनानं घेतलेलं नाही. म्हणजे तुम्हाला इथं कन्सेप्ट माहीत असणं गरजेच्या आहेत. समजते सगळ्यांना? इथं काय विचारलंय? कोणती विधानं सत्य आहेत? ए आणि सी, फक्त बी, फक्त ए आणि ए बी. ऑप्शन क्रमांक 4, ए बी विधाने जे आहेत हे सत्य आहे. सी विधान कशामुळं? रेखांशाच्या, रेखांश म्हणजे उभ्या काल्पनिक रेषा. इथं अक्षांशाच्या विचारलं असतं तर हे बरोबर असलं असतं. ठीक आहे, चला घ्या पुढचा प्रश्न. दांडी यात्रेमध्ये महात्मा गांधीजींचे किती अनुयायी समाविष्ट होते? दांडी यात्रा नेपाळमध्ये सागरमाथा या नावानं ओळखलं जातं माउंट एव्हरेस्ट. आणि हा नाही 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 सोनाली मॅडम, MPSC चे प्रश्न नाही, सरळ सेवेचा प्रश्न आहे हा. म्हणून तर सांगतो ना, तुम्ही म्हणण्या अगोदर मी क्लिअर केलं, MPSC चा प्रश्न नाही हा. काठिण्यता पातळी लक्षात या. ते गेलं की महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं, भारतातलं सर्वोच्च शिखर कोणते, भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती, ते गेलं, ते संपलं, आता सोडून द्या. आता या लेवलचे प्रश्न आहेत. यांना कॉम्पिटिशन कमी तर करायचंय ना. कॉम्पिटिशन मला सांगा ना बा, परीक्षा समजा तलाठीचा पेपर आहे, 7-8 लाख फॉर्म येणार, जागा असणार 2-3 हजार, मुलं कशी कमी करणार? की असे. ते गेला जमाना. ते जसं याच्यामध्ये म्हणतात ना इंग्लिशमध्ये की राम ईट मँगो, तो जमाना गेला. चला या इथं थोडीशी चर्चा करूया दांडी यात्रेबद्दल. दांडी यात्रेवर कसे प्रश्न तयार होऊ शकतात? दांडी यात्रेच्या संदर्भात मित्रांनो लक्षात असू द्या, दांडी यात्रेसंदर्भात पहिला प्रश्न असा तयार होऊ शकतो की दांडी यात्रेची सुरुवात कोणतं आंदोलन सुरू करण्यासाठी महात्मा गांधींनी केली? मित्रांनो, सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग
या चळवळीची सुरुवात जी आहे ही दांडी यात्रेनं झाली. सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात ही दांडी यात्रेनं झाली. दांडी यात्रेनं. ठीक आहे. आता दांडी यात्रा जी आहे ही कारण काय होतं दांडी यात्रा काढण्याचं? कारण होतं इंग्रजांनी मिठावर सुद्धा कर लावला होता. मिठावर जे फुकट समुद्रामध्ये मिळतं याच्यावर कर लावला होता. त्याच्यानंतर विचारले जाईल दांडी यात्रेची सुरुवात कोणत्या तारखेला झाली? दांडी यात्रेची सुरुवात झाली 12 मार्च 1930 ला. प्रवास किती होता दांडी यात्रेचा? प्रवास होता 241 मैल. त्याला तुम्ही किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर साधारणतः 390 किलोमीटरचा प्रवास होता. कुठून कुठपर्यंत होता? सुरुवात इथं मी लिहितोय, साबरमती आश्रमातून सुरुवात केली होती बरं का. साबरमती आश्रम ते दांडी पर्यंत ही यात्रा होती. साबरमती ते दांडी 241 मैलीची. किती अनुयायी याच्यामध्ये समाविष्ट होते? या यात्रेमध्ये मित्रांनो 78 अनुयायी होते. 78. याच्यामध्ये महाराष्ट्रातले गांधीजींचे किती अनुयायी होते? महाराष्ट्रातले 13 अनुयायी होते. या मिठाच्या सत्याग्रहाची किंवा दांडी यात्रेची सांगता कोणत्या दिवशी झाली? तर 6 एप्रिल 1930 ला दांडी यात्रेची सांगता झाली. दांडी येथे जाऊन महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडला आणि सविनय कायदेभंगाची सुरुवात जी आहे ही दांडी येथून महात्मा गांधींनी केली. क्लिअर? समजते सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. पंचायत राजचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते? पंचायत राजचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते? उद्या लेक्चर होईल सर. उद्या ॲपमध्ये लेक्चर होईल. चला आता काय विचारलं याच्यामध्ये? तुम्हाला प्रश्न विचारलाय पंचायत राज. मित्रांनो पंचायत राज जे आहे मूळ राज्यघटनेमध्ये पंचायत राजच्या संदर्भामध्ये काही कायदे नव्हते. मूळ राज्यघटनेमध्ये पंचायत राजच्या संदर्भामध्ये तुम्हाला कायदा पाहायला मिळत नाही. परंतु एक मिनिट, थोडंसं फोकस हे होत आहे. परंतु त्यानंतर मित्रांनो 73वी व 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 73वी घटना दुरुस्ती कधीची? 73वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहायला मिळते 1992 आणि 74वी घटना दुरुस्ती सुद्धा 1992. 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण पंचायत राजच्या संदर्भामध्ये होती आणि 74वी घटना दुरुस्ती नागरी पंचायत राजच्या संदर्भामध्ये. नागरी पंचायत राज म्हणजे काय? तुमचं याच्यामध्ये नगर पंचायत येतं, नगर परिषद येते. बघा आता ज्या निवडणुका झाल्या, नगर पंचायत कोणत्या पंचायत राजचा भाग आहे? नागरी. त्याच्यानंतर नगर परिषद याचाच भाग. त्याच्यानंतर महानगरपालिका मनपा ज्याला तुम्ही म्हणता, इलेक्शन झाले, हे सुद्धा नागरी पंचायत राज सभा. ग्रामीण मध्ये 3 टप्पे पडतात. याला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असं म्हणतात. एक ग्रामपंचायत, दुसरा आहे पंचायत समिती आणि तिसरा आहे जिल्हा परिषद. ज्याच्या परीक्षा तुम्ही देत असता. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. मित्रांनो त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था जी आहे ही कोणाच्या शिफारशीनं झाली? शिफारस लक्षात घ्या. त्रिस्तरीय म्हणजे काय? हे 3 स्तर जिथं दिले. नागरीला 3 आहे, नगरपंचायत, नगर परिषद, मनपा. ग्रामीणला 3 आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ही शिफारस बळवंतराय मेहता किंवा तुम्ही बळवंतराय मेहता समिती म्हणू शकता. बळवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनं ही शिफारस केलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो लक्षात असू द्या, ही समिती स्थापन करण्यात आली होती 1957 ला. पंचायत राजचा स्वीकार करणारं, या शिफारशी अंतर्गत पंचायत राजचा स्वीकार करणारं, ह्या तर घटना दुरुस्त्यात नंतर झालेल्या, पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य आहे. ठिकाण लक्षात घेतलं, सुरुवात जर लक्षात घेतली तर 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला सुरुवात झाली होती. 2 ऑक्टोबर 1959 मध्ये
ठिकाण आहे बगदरी, नाव लक्षात असू द्या, बगदरी. कुठं आहे? नागोर या ठिकाणी आहे, नागोर, बगदरी नागोर. आणि हे कुठं आहे? हे राजस्थान राज्यामध्ये आहे. पंचायत राजचा स्वीकार करणारं राजस्थान जे आहे हे पहिलं राज्य ठरलं होतं, राजस्थान. तुम्हाला सर मग महाराष्ट्र, पंचायत राजचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य ठरले. महाराष्ट्रामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती, वसंतराव नाईक समिती. वसंतराव नाईक समिती, वसंतराव नाईक समिती. कधी? 1960 लाच, 1960. ह्या घटना दुरुस्त आहेत. 73वी ग्रामीण भागातील पंचायत राजच्या संदर्भात, 74वी शहरी भागाच्या पंचायत राजच्या संदर्भात. जर तुम्हाला विचारलं पंचायत राजचा जनक, पंचायत राजचा जनक कोण, तर पंचायत राजचा जनक होता लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन याला पंचायत राजचा जनक असं म्हटलं जातं. आणि पंचायत राज व्यवस्था कशासाठी वापरली जाते? ही व्यवस्था वापरली जाते की लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणं किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण करणं. तुमच्या इथं एखादा नालेचा प्रश्न आहे, तुम्ही डायरेक्ट आमदाराला किंवा खासदाराला नाही सांगू शकत, मग त्या लेवलला तुमच्या एरिया पुरता कोणीतरी पाहिजे. मग ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत सदस्य, आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर नगरसेवक. क्लिअर? चला चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या वर्षी शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेला संबोधित केले होते? कोणत्या वर्षी शिकागो येथील स्वामी विवेकानंद जागतिक धम्म परिषदेला संबोधित केले होते? सांगा, उत्तर द्या फास्ट. चर्चा करूया स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात. मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव तुम्हाला परीक्षेला विचारलेलं आहे. स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ दत्त किंवा नरेंद्र दत्त असं तुम्ही म्हणू शकता, नरेंद्रनाथ दत्त. आणि मित्रांनो, यांचा जन्म जो आहे, यांचा जन्म झाला होता 12 जानेवारी 1863 ला. यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय युवक दिन कधी असतो? राष्ट्रीय युवक दिन तो असतो 12 जानेवारीला. क्लिअर? पुढे चला मित्रांनो, यांच्या संदर्भात चर्चा जर आपण केली, यांची गुरु तुम्हाला विचारले जाऊ शकतात. गुरु होते रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस हे यांचे गुरु होते. त्याच्यानंतर यांनी मित्रांनो भारत भ्रमण कधी सुरू केलं असं तुम्हाला विचारलं जाईल. यांनी भारत भ्रमणाला सुरुवात केलेली पाहायला मिळते, ती म्हणजे 1991 मध्ये त्यांनी भारत भ्रमण सुरू केलं. सॉरी, 1891 मध्ये बरं का. त्याच्यानंतर 1893 ला ते शिकागो या ठिकाणी गेले आणि शिकागो या ठिकाणी जागतिक धम्म परिषदेला त्यांनी संबोधित केलं. जागतिक धम्म परिषद, धम्म परिषद याला संबोधित केलं, संबोधन. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे त्यांचं वाक्य प्रसिद्ध आहे, इथे आलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो आणि मातांनो, तर त्यामुळे ते चर्चेत शिकागो या ठिकाणी. त्याच्यानंतर त्यांचे कार्य लक्षात घ्या. त्यांनी रामकृष्ण मठ स्थापन केलं. परीक्षेला खूप वेळा आलेला प्रश्न, रामकृष्ण मठची स्थापना कधी झाली? 1887 ला त्यांनी रामकृष्ण मठ स्थापन केला, 12 नगर या ठिकाणी, 12 नगर या ठिकाणी. आणि दुसरं आहे जिथं कन्फ्युजन तुमचं होतं, ते म्हणजे रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मठ वेगळं, रामकृष्ण मिशन वेगळं. रामकृष्ण मठची स्थापना 1887 ला, रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 ला केली. कुठं केली? बेलूर या ठिकाणी केली. बेलूर, कुठं? बेलूर या ठिकाणी. क्लिअर? त्याच्यानंतर त्यांचे जे मासिक होते याच्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे.
कन्फ्युजन तुमचं आहे ते एकदा सांगतो, क्लिअर करतो. मित्रांनो, त्यांचं मासिक होतं प्रबुद्ध भारत. आता तुम्हाला क्लिक झाला असेल, सर प्रबुद्ध भारत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सुरू केलं होतं. मग परीक्षेला प्रश्न आल्यावर आपण कन्फ्यूज होऊ. मग काय करायचं? तर मित्रांनो, प्रबुद्ध भारत जे आहे हे 1896 ला सुरू केलं होतं कोणी? स्वामी विवेकानंदांनी. आणि तुम्हाला माहित असायला पाहिजे 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत जे आहे जनता जे मासिक होतं, जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले. काय? प्रबुद्ध भारत. कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. इथं मी लिहितोय डॉक्टर आंबेडकरांनी. कधी? 1956 ला जनता या मासिकाचं नामकरण प्रबुद्ध भारत केलं. मात्र प्रबुद्ध भारत स्वामी विवेकानंद यांचं मासिक होतं. त्याच्यानंतर उद्बोधन पत्रिका ही सुद्धा त्यांचं मासिक आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, एवढी माहिती सफिशियंट आहे त्यांच्या संदर्भात. कोणताही प्रश्न एवढ्या माहितीच्या जोरावर तुम्ही त्यांच्या संदर्भात सॉल्व्ह करू शकता, सोडू शकता. चला, इथं विचारले जागतिक धर्म परिषदेला संबोधन 1893 मध्ये केलं होतं. 1893. क्लिअर? समजतंय का रे? चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी केली? चला सांगा उत्तर. चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महत्वाच्या यांची कार्य जी आहे या कार्यावर आपण चर्चा करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कार्य. मित्रांनो, लक्षात असू द्या, डिटेल तर आपल्याला माहितच आहे त्यांच्या संदर्भात, जन्म वगैरे. त्यांचे महत्वाचे कार्य 1920 मध्ये, 1924 मध्ये. 1920 मध्ये काय झालं? 1920 मध्ये माणगाव परिषद भरली होती. माणगाव परिषद. आणि या माणगाव परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इथं प्रमुख पाहुणे म्हणून आले होते शाहू महाराज. 1924 ला त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. बहिष्कृत हितकारणी सभा. बघा, वन लाइनर प्रश्न विचारले जातात, ते सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं तुमच्या या प्रश्नामध्ये कव्हर होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे चला मित्रांनो. 1927 चौदार तळे सत्याग्रह. कधी? 1927 ला केला. याच वर्षी मित्रांनो 1927 ला समता समाज संघ स्थापन केला. समाज समता संघ स्थापन केला. त्याच्यानंतर मित्रांनो 1927 लाच मनुस्मृतीचं दहन सुद्धा केलं. मनुस्मृती दहन कोणत्या वर्षी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? हे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह झाला. काळाराम मंदिर सत्याग्रह. त्याच्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केली असं तुम्हाला विचारलं जाईल. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 ला केलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केली? तर ही स्थापना त्यांनी केली 1942 ला. त्याच्यानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी कधी केला? बौद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ते म्हणजे 1956 ला. आणि कुठं केला? नागपूर या ठिकाणी केला, नागपूर. त्याच्यानंतर 1956 ला रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. 1956 रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली, रिपब्लिकन पक्ष स्थापन. ठीक आहे, चलो या इथं प्रश्नाचं उत्तर तुमच्या मिळालं. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. क्लिअर? समजते सगळ्यांना? चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. कोणत्या इंग्लंड म्हैसूर युद्धामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला? कोणत्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला? सूरज सर उशीर झाला मला यायला, काही हरकत नाही, आणखीन लेक्चर बाकी आहे. लेक्चर काही संपलेलं नाही, आणखीन लेक्चर बाकी आहे. चला, कोणत्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये? तुम्हाला माहित आहे एकूण 4 इंग्रज म्हैसूर युद्ध झाले. 4 इंग्रज म्हैसूर युद्ध झाले. मित्रांनो, इंग्रज म्हैसूर युद्धाला आणखी एक शब्द आहे. इंग्रज म्हैसूरच्या ऐवजी इंग्रज कर्नाटक युद्ध असा शब्द जरी वापरला तरी सुद्धा तुमचं उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे हे कधी झालं? हे झालं 1766 ते 1769. यावेळेस म्हैसूरचा जो नवाब होता हैदर अली होता. हैदर अली जे टिपू सुलतानचे वडील, हैदर अली म्हैसूरचा शासक होता, म्हैसूर शासक. मित्रांनो, अगोदर वाडियार नावाचं घराणं होतं आणि त्याच्याकडून या ठिकाणी हैदर अलीनं, हे जे शासक आहे हैदर अलीनं ते आपलं म्हैसूरचं शासन आपल्या हातामध्ये घेतलं. या युद्धाचा शेवट कशानं झाला? या युद्धाचा शेवट झाला ते म्हणजे म्हैसूर तहाने. परीक्षेला हे सुद्धा विचारलंय, म्हैसूर तहाने शेवट. ठीक आहे, डिटेल जायचं नाही, फक्त वैशिष्ट्य सांगायचंय की इंग्रज म्हैसूर युद्ध, दुसरं म्हैसूर युद्ध जे आहे हे 1780 ते 84 या 4 वर्षामध्ये पार पडलं. आणि याच इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये या ठिकाणी 1782 ला हैदर अलीचा मृत्यू झाला. हैदर अलीचा मृत्यू. जर तुम्हाला इथं प्रश्न विचारला असता टिपू सुलतानच्या ऐवजी हैदर अलीचा मृत्यू कोणत्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये झाला, तर हैदर अलीचा मृत्यू हा दुसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये झाला. त्याच्यानंतर या इंग्रज म्हैसूर युद्धाचा शेवट, त्याच्यानंतर मग कोण लढलं? त्याच्यानंतर 82 ते 84 पर्यंत टिपू सुलतान शासक बनला. इथं लिहितोय टिपू सुलतान शासक बनला. ठीक, शासक बनला. शेवट कशानं झाला या लढाईचा शेवट? या लढाईचा शेवट झाला मंगलोरच्या तहानं, मंगलोर तह. ठीक आहे. तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे, तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध 1782 ते 1799 पर्यंत चालले. आणि 1 मिनिट, 1792 ते 99 दरम्यान. आणि मित्रांनो, टिपू सुलतान जो होता हा शासक होता, टिपू सुलतान. याचा शेवट जो होता या इंग्रज म्हैसूर युद्धाचा, हा शेवट आपल्याला पाहायला मिळतो श्रीरंगपट्टणमच्या तहाने, श्रीरंगपट्टणमच्या तहाने. आणि चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध, चौथे, हे 1799 ला घडलं. आणि मित्रांनो लक्षात असू द्या, याच चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला. टिपू सुलतानचा मृत्यू जो आहे हा याच इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, फ्रेंच राज्यक्रांतीने टिपू सुलतान जो होता हा प्रभावित झालेला होता. आणि त्यामुळं टिपू सुलताननं श्रीरंगपट्टणम या ठिकाणी एक स्वातंत्र्याचा वृक्ष लागवला होता. श्रीरंगपट्टणम येथे स्वातंत्र्याचा वृक्ष लावला होता. स्वातंत्र्याचा वृक्ष. फ्रेंच राज्यक्रांतीनं तो प्रभावित होता
वाचन सुद्धा त्याचं होतं. असो, कितव्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये टिपू सुलतानचा पराभव झाला, आपला मृत्यू झाला? चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये त्याचा मृत्यू झाला. ठीक आहे, क्लिअर. अच्छा, 1790-92 बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करेक्शन. 1790-92. थँक्यू. चला याचं पुढं. चला, जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा भेट दिली असाल, तुम्हाला माहिती आहे द सिलेक्शन क्लब, बाला भैया, अमोल पाटील सर, मी आणि शिवा सर, या आम्ही चौघांनी एकत्रित येऊन विद्यार्थी मित्रांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे, जिथे तुम्हाला सगळं क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळेल. सरळ सेवेच्या अख्ख्या 2026च्या सगळ्या परीक्षांची तयारी इथं करून घेतली जाईल. पहिल्यांदा प्लॅटफॉर्मवर आलेले असाल तर सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. घ्या पुढचा प्रश्न. बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? बेरीबेरी हा जो रोग आहे, हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? सांगा. इथं एक टायटल देतो मी, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग. लक्षात घ्या. जसं की ॲनिमिया नावाचा रोग आहे, ॲनिमिया, ज्याला आपण रक्तक्षय असं म्हणत असतो, डिफिशियन्सी सिंड्रोम. एक काम करतो ना, जीवनसत्वाच्याच नाही, फक्त डिफिशियन्सी सिंड्रोम, कमतरतेमुळे होणारे रोग असं म्हणा. ठीक आहे. याच्यामध्ये ॲनिमिया कशामुळे होतो? आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर ॲनिमिया होत असतं. लोहाची कमतरता. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या रक्ताचा जो रंग आहे, हा रंग लाल आहे. हा कशामुळे? कारण हिमोग्लोबिनची निर्मिती लोहामुळे होत असते आणि आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या रक्ताचा रंग साधारणतः लाल आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो डिफिशियन्सी सिंड्रोम आहे, ज्याला तुम्ही ॲनिमिया, रक्तक्षय मराठीमध्ये त्याला म्हणतात, भारतामध्ये एक सर्वे करण्यात आला. या सर्वेमध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक 2 महिलांमागे एका महिलाला हा ॲनिमियाचा आजार पाहायला मिळाला. ॲनिमियाचा आजार, ॲनिमिया, रक्तक्षय. काय होतं याच्यामुळं? हिमोग्लोबिनची कमतरता तुमच्या रक्तामध्ये भासते. हिमोग्लोबिनचं काम काय आहे? तुम्ही जेव्हा श्वास घेता, श्वास फुफ्फुसामध्ये जातो, फुफ्फुसामध्ये वायुकोश असतात बाजूला. आपल्या हृदयाकडून एक पल्मोनरी आर्टरी इथं आलेली असते आणि या धमन्या काय करतात? या धमन्या इथं आपल्या रक्तामधला हिमोग्लोबिन घटक आणतात. हिमोग्लोबिन घटक ऑक्सिजनला ओढून घेतो, ऑक्सिजनयुक्त रक्त बनतं, ते म्हणजे ज्याला आपण शुद्ध रक्त म्हणतो, हे फुफ्फुसाकडे आणलं जातं. हे पुन्हा पंप केलं जातं. पंप केलेलं रक्त आपल्या अंगभर, शरीराभर वाहतं आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत जातं. हिमोग्लोबिन काय करतं? आपण श्वास घेतल्यानंतर आपला जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन कॅच करतं आणि पेशीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करतं. जेव्हा ॲनिमिया असतो, रक्तक्षय असतं, ही लोहाची कमतरता असते, तेव्हा तुम्हाला लवकर धापा लागतात. जास्त करून महिलांमध्ये हा आजार पाहायला मिळतो. या आजारामुळे माता मर्तता प्रमाण सुद्धा वाढलं होतं मध्यंतरी. प्रसूतीवेळी सर्वात जास्त ऑक्सिजनची गरज असते महिलांना आणि या रक्तक्षयामुळे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ऑक्सिजन मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण काय? तुम्हालाही मलाही सगळ्यांना माहित आहे. आतापर्यंत कोणाची अशी आई नाही की जेवण बनवत असताना स्वतःसाठी वाटीभर एखादी भाजी वगैरे काढून ठेवेल की बाबा शेवटी सगळ्या शेवटी आपल्याला खाता येईल. अशी कोणतीच आई करत नाही. जेवढं आहे तेवढं घरच्यांना वाढते आणि सगळ्या शेवटी ती जेवत असताना तिच्या ताटामध्ये भाजी आहे नाही, भाकर आहे नाही किंवा काय आहे आपण पाहत नाही. पण तुम्ही असंच ती जेवत असताना किचनमध्ये जाऊन बघा. जर भाजी नसेल तर चटणी गिटणी, लोणचं किंवा आपलं ठेसा याच्यासोबत आई खात असते. काय होतं याच्यामुळं? तिच्या शरीरामध्ये लोह जातच नाही ना. त्यामुळं या ठिकाणी हिमोग्लोबिनची कमतरता, लोहाची कमतरता म्हणजेच ॲनिमिया.
काय आपली आई असं नाही करत, चला भाजी नाही आज, चला झोमॅटोन मागवतोय, हा काय पनीर मसाला, पनीर टिक्का, नाही. ठीक आहे, चला. ॲनिमिया, ज्याला रक्तक्षय म्हणतो, लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग. त्याच्यानंतर गलगंड नावाचा रोग आहे. गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. आयोडीन, इथं मी लिहितोय कमतरता. कमतरता कशाची? आयोडीन. मित्रांनो, त्याच्यानंतर मुडदूस नावाचा रोग आहे. मुडदूस नावाचा रोग. मुडदूस रोग हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. मित्रांनो, मुलांमध्ये याला मुडदूस असं म्हटलं जातं, व्हिटॅमिन डीची कमतरता. आणि व्हिटॅमिन डीची कमतरता जर प्रौढ व्यक्तीमध्ये झाली तर प्रौढमध्ये हा ॲसिटोमलेशिया नावाचा रोग जनरेट करतो, किंवा कमतरता डिफिशियन्सी जनरेट करतो. ॲसिटोमेलेशिया. ठीक आहे, चलो, मुडदूस. त्याच्यानंतर चौथा आजार, आपलं चौथी डिफिशियन्सी आहे, ज्याला आपण बेरी म्हणतो. बेरी. बेरी कशाच्या कमतरतेमुळे होतो? व्हिटॅमिन B1च्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन B1. त्याच्यानंतर पुढचा आजार आहे पेलाग्रा. पेलाग्रा हा म्हणजे ही डिफिशियन्सी व्हिटॅमिन B3च्या कमतरतेमुळे होते. त्याच्यानंतर पुढचा आजार आहे रातांधळेपणा. तुम्हालाही माहित आहे, रातांधळेपणा हा कशामुळे होतो? व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे. स्कर्व्ही नावाचा आजार जो आहे हा कशामुळे होतो? व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे, ज्याला ॲस्कॉर्बिक ॲसिड असे आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर बर्निंग फीट सिंड्रोम जो आहे, बर्निंग फीट सिंड्रोम, तर हा बर्निंग फीट सिंड्रोम जो आहे हा व्हिटॅमिन B5च्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन B5. क्लिअर? हे डिफिशियन्सी सिंड्रोम आहेत. क्लिअर? मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, B1च्या कमतरतेमुळे या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये काय होत असतं? तर बेरी हा आजार होत असतो. बेरी ही डिफिशियन्सी आहे, डिफिशियन्सी सिंड्रोम आहे, हा आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. क्लिअर? चला, चला पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणत्या वर्षी रुपयाचे अवमूल्यन झाले नव्हते? खालीलपैकी कोणत्या वर्षी रुपयाचे अवमूल्यन झाले नव्हते? रुपयाचे अवमूल्यन. सरकारकडून आतापर्यंत 3 वेळा रुपयाचं अवमूल्यन केलं गेलं. अवमूल्यन. मित्रांनो, 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. एक आहे रुपया घसरणे आणि दुसरं आहे अवमूल्यन. आता तुम्ही पाहत असाल, रुपयाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये 92 पर्यंत घसरली होती. रुपया घसरणं हे कशावर नियंत्रित असतं? बाजारावर असतं. बाजार नियंत्रण बाजाराच्या हातामध्ये असतं रुपया घसरणं. आणि अवमूल्यन सरकारच्या हातामध्ये असतं. स्वतः सरकार काय करतो? रुपयाचं अवमूल्यन करतो, रुपया कमी करतो. सरकार करत असतं अवमूल्यन. कोण करत असतं? सरकार. कशामुळं? कारण आपल्या देशामधली जर रुपयाचे अवमूल्यन केलं, जेव्हा तुमच्या देशाची निर्यात कमी होत असते, तेव्हा तुम्ही तुमच्या रुपयाचं अवमूल्यन करून स्वस्तामध्ये बाहेरच्या लोकांना वस्तू विकत असतात आणि त्यामुळं निर्यात वाढते, परिणामी देशामध्ये परकीय गंगाजळी वाढत असते. असो, एवढ्या डिटेल जायचं नाही, फक्त लक्षात घ्या अवमूल्यन जे आहे हे आतापर्यंत म्हणजे याचा उद्देशही सांगतो. चला, अवमूल्यनाचा उद्देश काय? याचा उद्देश असतो निर्यात वाढवणे. निर्यात वाढवणे. निर्यात जर वाढली तर तुमची व्यापार तूट जी आहे ही कमी होते, म्हणजे तुमचा माल बाहेर विकत घेतला जातो आणि परकीय गंगाजळीमध्ये वाढ होते. परकीय गंगाजळीमध्ये वाढ होते. ठीक आहे. आता लक्षात घ्या रुपयाचे अवमूल्यन. आतापर्यंत 3 वेळा रुपयाचं अवमूल्यन केले गेलेले. 3 वेळा. पहिलं अवमूल्यन केलं गेले 1949 ला. किती?
30.5% रुपया कमी केलाय. ह्यावेळेस अर्थमंत्री कोण होते? यावेळेस अर्थमंत्री होते जॉन मथाई. जॉन मथाई कोणत्या अर्थमंत्र्याच्या काळात सुद्धा विचारलं जाईल. दुसरं अवमूल्यन केलं गेलं 1966 ला. 1966 कितीनं केलं गेलं? 36.5%. त्यावेळेस अर्थमंत्री होते. अर्थमंत्री, कारण सरकारमधील अर्थमंत्री हे सगळं करत असतात, सचिन चौधरी. सचिन चौधरी. आणि 1991 ला करण्यात आलं तिसरं रुपयाचं अवमूल्यन. हे मित्रांनो 3 टप्प्यामध्ये करण्यात आलं. पहिल्या टप्प्यामध्ये 9.5%, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 ते 11%, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 2%. यावेळेस अर्थमंत्री होते. अर्थमंत्री कोण होतं? तर अर्थमंत्री होते मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग. ठीक आहे. 49 ला झालं, 66 ला झालं, 78 ला नाही झालं, 91 ला झालं. करण्यात आले नव्हते म्हटलं तर 1978 ला करण्यात आले नव्हते. धन्यवाद, धन्यवाद. हा, परकीय चलनसाठा वाढवण्यासाठी, निर्यात वाढवण्यासाठी. निर्यात वाढली तर आपली व्यापार तूट कमी होते. घ्या पुढचा प्रश्न. पहिले लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? पहिले लोकसंख्या धोरण जे आहे हे कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? आहे ना जी के आणि GS बॅच. याही म्हणजे द सिलेक्शन क्लबवर सुद्धा उपलब्ध होईल 2-3 दिवसामध्ये. शिनगारे GS अकॅडमी आपले कॅप आहे, त्याच्यावर तुम्हाला GK GSच्या बॅच मिळून जातील. चला मित्रांनो, 2 लोकसंख्या धोरण आतापर्यंत जाहीर करण्यात आले. पहिले लोकसंख्या धोरण जे आहे हे जाहीर करण्यात आलं होतं 1976 ला. लोकसंख्या धोरण काय तुम्हाला माहिती आहे? 1951 ते 1981 हा जो कालावधी आहे याला लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी असं म्हटलं जातं. साधारणतः 33.10 कोटी लोकसंख्या 1951 ला होती. ती 1981 ला वाढून झाली 66.66% लोकसंख्या. 89% फरक लोकसंख्येमध्ये झाला. 89% वाढ. आणि ही वाढ कमी करण्यासाठी 1976 ला पहिलं लोकसंख्या धोरण जे आहे हे जाहीर करण्यात आलं. याची घोषणा कोणी केली? घोषणा त्यावेळेची कुटुंब कल्याण मंत्रालय निर्माण करण्यात आलं होतं. त्याचे तत्कालीन कुटुंब कल्याण मंत्री करण सिंग यांनी ही घोषणा केली. कोणती? पहिले लोकसंख्या धोरण. पहिले लोकसंख्या धोरण. ठीक आहे. चलो, आता याच्यामध्ये काय तरतुदी होत्या? तरतुदीवरच प्रश्न आहेत. याच्यामध्ये तरतुदी काय होत्या? पहिलं होतं विवाहाचं वय. विवाहाचे वय. विवाहाचे वय मुलं आणि मुलीचं. मुले 21 वर्ष करण्यात आलं आणि मुलींचे विवाहाचे वय जे आहे हे 18 वर्ष करण्यात आले. 18 वर्ष. ठीक आहे. दुसरी तरतूद याच्यामध्ये होती ती म्हणजे आपण असं म्हणूया की लक्ष ठेवण्यात आली होती. लक्ष. कोणते लक्ष ठेवण्यात आली होती? 6वी पंचवार्षिक योजना संपेपर्यंत. पंचवार्षिक योजनेच्या अखेर. ही कधीपासून कधीपर्यंत होती? 6वी 1980 ते 85. या योजने संपेपर्यंत जो जन्मदर होता हा जन्मदर 25 पर्यंत आणणे. 25 पर्यंत खाली आणणे. जन्मदर म्हणजे काय? प्रति 1000 बालकांच्या मागे वर्षभरामध्ये किती आणखी आपत्ती किंवा किती बालके जन्माला आली. 1000 म्हणजे रेशो जर काढला तर त्याला जन्मदर म्हटलं जातं. हे लक्ष ठेवण्यात आले. त्याच्यानंतर कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. हा, आणखी एक लक्ष होतं. लोकसंख्या वृद्धी दर जो आहे, वृद्धी दर म्हणजे दर 10 वर्षांनी लोकसंख्येमध्ये होणारी वाढ किंवा वार्षिक वृद्धी दर सुद्धा इथं साध्य केला जातो. वृद्धी दर 1.4% पेक्षा कमी करणे. कसा? वार्षिक. चलो, हे झालं पहिलं लोकसंख्या धोरण. त्याच्यानंतर दुसरे लोकसंख्या धोरण जे आहे हे जाहीर करण्यात आलं होतं. कधी?
तर हे जाहीर करण्यात आलं होतं इसवी सन 2000 मध्ये. याच्यामध्ये नारा देण्यात आला होता हम दो हमारे दो हमारे दो. याच्यामध्ये 2010 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करायचं होतं, 2010 पर्यंत. आणि दुसऱ्या लोकसंख्या धोरणामध्ये लोकसंख्या स्थितीकरण, लोकसंख्या जी आहे याचं स्थितीकरण म्हणजे लोकसंख्या वाढलीच नाही पाहिजे, दशवार्षिक दर नाही काहीच नाही, लोकसंख्या स्थितीकरण कधीपर्यंत साध्य करायचे असं सांगितलं होतं. तर हे सांगितलं होतं 2045 पर्यंत लोकसंख्या भारताची स्थिर झाली पाहिजे, लोकसंख्या भारताची स्थिर झाली पाहिजे, लोकसंख्या स्थितीकरण. मग पहिलं लोकसंख्या धोरण कधी जाहीर करण्यात आलं? 1976 ला पहिले लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे 3 इथे बरोबर आहे. ठीक आहे, क्लिअर का रे, समजतंय? चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. 2025 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? करंट अफेअरवर प्रश्न पा. पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल चर्चा करूया, कारण स्ट्रॅटेजी मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येतात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मित्रांनो याची सुरुवात विचारली जाईल कधीपासून झाली. या पुरस्काराची सुरुवात जी आहे ही झाली 1996 पासून. कधी? 1996. याचं स्वरूप काय आहे? या पुरस्काराचं जे स्वरूप आहे हे आपल्याला पाहायला मिळतं 25 लाख रोख प्लस सन्मानचित्र. पहिला पुरस्कार स्ट्रॅटेजी मध्ये विचारला जातो. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे हा मिळाला होता पु ल देशपांडे यांना, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु ल देशपांडे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या याच्यासाठी निकष काय आहे, कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो. निकष आहे त्याच क्षेत्रामध्ये सलग 20 वर्ष एखाद्यानं काम केलं असेल, इथं येतोय सलग 20+ वर्ष एकाच क्षेत्रात काम केलं असेल, क्षेत्रातील काम. आणि त्याबरोबर दुसरी अट आहे वास्तव्याची, किमान 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असलं पाहिजे. किमान 15 वर्ष म्हणजे कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेला तो व्यक्ती असला पाहिजे, त्यालाच हा पुरस्कार देण्यात येतो. क्लिअर? आता चर्चा करूया 2025 ची. मित्रांनो 2025 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना प्रदान करण्यात आलाय. राम सुतार यांचं निधन सुद्धा झालेलं आहे. 2024 अशोक सराफ, अशोक सराफ. आणि त्याच्यानंतर 2022 अप्पासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी. ठीक आहे, चलो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळालं. या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना प्रदान करण्यात आलाय. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे 2 इथं उत्तर बरोबर आहे. क्लिअर? समजतंय? चालायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कथक हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? कथक हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? एक मिनिट.
कथक हे कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य? मित्रांनो, मुख्यत्वे शास्त्रीय नृत्य आपल्याला 8 पाहायला मिळतात. चर्चा करूया, ज्यांना माहीत असेल त्यांनी याचं उत्तर द्या. 8. ठीक आहे. 3 उत्तर. हा, बरेच जण याच्यात कन्फ्यूज होतात. जसं की मला सांगा, भरतनाट्यम कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे? त्याच्यानंतर कथकली कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे? त्याच्यानंतर कथक कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे? त्याच्यानंतर ओडिशी कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे? त्याच्यानंतर मणिपुरी कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे? त्याच्यानंतर मोहिनी अट्टम कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे? त्याच्यानंतर कुचिपुडी आणि सर्वात शेवटी सत्रिया किंवा सत्तरिया असाही शब्द वापरला जातो. एक 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 आपण या ठिकाणी पाहूया. 8 शास्त्रीय नृत्य आहेत, एवढं मात्र लक्षात असू द्या. भरतनाट्यम हे तामिळनाडू राज्याचं, तामिळनाडू. त्याच्यानंतर कथकली जे आहे हे केरळ राज्याचं, केरळ. कथकली म्हटलं की केरळ आणि कथक म्हटलं की उत्तर प्रदेश. क्लिअर? उत्तर प्रदेश. ओडिशी हे जे शास्त्रीय नृत्य आहे हे ओडिसा राज्याचं, ओडिशा राज्याचं. मणिपुरी हे जे शास्त्रीय नृत्य आहे हे आपल्याला पाहायला मिळतं पूर्वोत्तर भारत, मुख्यत्वे मणिपूर व पूर्व भारत. त्याच्यानंतर मोहिनी अट्टम, तुम्हाला माहित आहे भस्मासुराचा वध करण्यासाठी महादेवानी वरदान दिलं, म्हणजे भस्मासुरानं प्रचंड तपश्चर्या केली आणि म्हणजे ते याचा इतिहास आहे मोहिनी अट्टमचा. 2000 वर्षाच्या आसपास जुनं नृत्य आहे. भस्मासुर नावाचा राक्षस होता आणि भस्मासुरानं काय केली, प्रचंड तपश्चर्या केली महादेवाची आणि तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं. महादेवाला प्रसन्न केल्यानंतर महादेवाने विचारलं, तुला काय पाहिजे, तू वर माग. त्याला सांगितलं की महादेवा, मला फक्त एकच वरदान दे की मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल. महादेव म्हणले, अरे दुसरं काहीतरी माग. नाही म्हणले, मी एवढी तपश्चर्या केली, मला हेच पाहिजे. मग सुरू झालं. महादेवाने तथास्तु म्हणलं, दिलं वरदान. हा जिथेही कुठं जायचा, कोणाच्या म्हणजे डोक्यावर हात ठेवायचा, भरपूर लोक मरू लागली. मग सगळे देव लोक गेले महादेवाकडे. महादेव म्हणले, आता मी तर वरदान दिले, मी काही करू शकत नाही. विष्णूकडे गेले. विष्णू म्हणले, थांबा, मी तर याचा काहीतरी बंदोबस्त करतो. विष्णूने काय केलं, म्हणजे ह्या मोहिनी अट्टमची कहाणी हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे बॅचमध्ये मी जेव्हा हे शिकवलंय तेव्हा ह्याच्या मागची कहाणीच सांगितली, त्यामुळे मुलांच्या डायरेक्ट डोक्यात गेले. मग विष्णूनं काय केलं, एक मोहिनी नावाच्या एका स्त्रीचं रूप घेतलं आणि स्त्रीचं रूप घेतल्यानंतर त्याला त्याच्या जवळ गेले आणि मग त्याला थोडंसं भाळवलं वगैरे. मग तो त्याच्या बोलण्यामध्ये आला मोहिनीच्या आणि मग नृत्य करायला लागले. नृत्य करत 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 बघा, याही मोहिनी अट्टमची शेवटची स्टेप काय असते, शेवटची स्टेप असते ही. म्हणजे नृत्य करत करत मोहिनीनं काय केलं, आपण जसं नृत्य करतो तसं त्याला सांगितलं की भस्मासुराला तू कर. आणि शेवटी 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 सर्वात शेवटची स्टेप आली, मोहिनीनं असं केलं तर त्यानं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या ठिकाणी तो जळून गेला. ठीक आहे, चलो. मोहिनी अट्टम हे कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य? हे केरळ राज्याचं शास्त्रीय नृत्य. कुचिपुडी जे आहे हे आंध्र प्रदेश आणि सत्रिया जे आहे हे आसाम राज्याचं. ठीक आहे, चला. उत्तर प्रदेश. बघा, केरळचं कथकली आहे आणि कथक म्हटलं तर उत्तर प्रदेश, यूपी. राईट. लक्ष्मी मॅडम, फीस असेल वगैरे तुम्ही काय करा, शिनगारे GS अकॅडमी ॲप डाउनलोड करा. तिथं GSच्या बॅच आहेत. आज रात्री 12 पर्यंत ऑफर आहे, त्याच्यावर सुरू आहे. प्ले स्टोअरवर जा, शिनगारे GS अकॅडमी. तिथं तुम्हाला कळेल. एक MPSC सरळ सेवेची बॅच आहे ज्याची लॉन्चिंग ऑफर आज रात्री 12ला संपते, सगळ्याच बॅचची. आणि दुसरी IBPS TCS सरळ सेवा. तुम्ही बघून तिथं बाकी माहिती तिथून घेऊ शकता. तर कारण ते सांगत बसलो तर हे मागं पडून जाईल. घ्या पुढचा प्रश्न. गरिबी हटाव आहे ते, हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत देण्यात आली होती? गरिबी हटाव.
गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये देण्यात आली होती? मित्रांनो, पंचवार्षिक योजना म्हणजे काय? आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर असं म्हणतात की भारतामध्ये साधी सुई सुद्धा बनत नव्हती, सुई सुद्धा निर्माण होत नव्हती आणि भारताला त्या स्टेजपासून इथपर्यंत येण्यासाठी पंचवार्षिक योजना फार महत्त्वाच्या ठरल्या. सोव्हिएत रशियामध्ये म्हणजे आत्ताचा जो रशिया आहे तिथं या पंचवार्षिक योजना राबवल्या जायची की देशाचं येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय व्हिजन असलं पाहिजे. आता आपला देश इथं आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला देशाला कुठं न्यायचं आहे हे ठरवण्यासाठी पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणि मित्रांनो, अशा पंचवार्षिक योजना ज्यानंतर 2015ला तुम्हाला माहिती आहे नंतर बंद पडल्या. आता पंचवार्षिक योजना नाही आहेत. आता काय मला वाटतंय आता नीती आयोगाचे धोरण आहेत, प्लॅनिंग आहे. असो, पंचवार्षिक योजनेचा उद्देश असा होता की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला कुठं पाहतोय याच्यासाठी पंचवार्षिक योजना राबवल्या जायच्या. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना आणि तिसरी पंचवार्षिक योजना. म्हणजे जे जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. याचा भर विचारला गेलेला आहे आणि काम म्हणजे कधीपासून कधीपर्यंत राबवण्यात आली होती हे विचारले गेले. 1951 ते 1956 पहिली पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर 1956 ते 1961 दुसरी पंचवार्षिक योजना आणि 1961 ते 1966 तिसरी पंचवार्षिक योजना. तुम्हाला परीक्षेला सरळ सेवेलाही प्रश्न आलेला आहे की पहिल्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट किंवा भर कोणत्या क्षेत्रावर होता. तुम्हाला माहित आहे इंग्रजांनी भारताचं अख्खं निस्सारण केलं होतं, आर्थिक केलं होतं. लोक कंगाल होते, लोकांकडे खायला काही नव्हतं. आपल्याला माहिती आहे, आपण ते गणपती आला की सगळ्या रील वगैरे व्हायरल होतात की बाबा गहू का लाल तांदूळ असे काहीतरी येत होते तिकडून अमेरिकेतून आपण मागवत होतो. त्यामुळं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदा पोटाचा हिसाब केला म्हणजे विचार केला, नंतर कामाचा केला. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीवर भर दिला, कृषी क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगधंद्यावर जास्त भर देण्यात आला होता, उद्योगधंदे. कारण पोटाचा प्रश्न मार्गी लागल्यावर उद्योगधंद्याकडे बघितलं पाहिजे. आणि तिसऱ्यामध्ये दोन्हीवर भर दिला, कृषी व उद्योगावर. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वार्षिक योजना आल्या. या 3 पंचवार्षिक योजना इथं होत्या, परीक्षेला विचारलं जातं. वार्षिक योजना 1966-67 ला राबवण्यात गेली. त्याच्यानंतर 67-68 ला राबवण्यात गेली आणि 68 ते 69 ला राबवण्यात गेली. या सगळ्यांचा भर होता स्वावलंबन. स्वावलंबन. ठीक आहे. आता बाकी पंचवार्षिक योजनेचा विचार करणार नाही. आता आपण 5व्या पंचवार्षिक योजनेकडे येऊया. 5वी पंचवार्षिक योजना जी राबवण्यात आली होती 1974 ते 78. याचा मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन. दारिद्र्य निर्मूलन हा याचा मुख्य भर होता व स्वावलंबन. भारत स्वावलंबी झाला पाहिजे, स्वावलंबन. मित्रांनो, याच पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावची घोषणा करण्यात आली होती. गरिबी हटावची घोषणा. 20 कलमी कार्यक्रम सुद्धा राबवण्यात आला होता. इंदिरा गांधी यांनी या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावची घोषणा केली. पंचवार्षिक योजना कितवी? 5वी पंचवार्षिक योजना. ऑप्शन क्रमांक 1. या पंचवार्षिक योजनेमध्ये इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला आणि गरिबी हटावची घोषणा केलेली पाहायला मिळते. क्लिअर? समजते सगळ्यांना? चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे संपादक कोण होते सांगा. चला, काही वृत्तपत्र तुम्हाला देतोय आणि त्याचे संपादक मला तुम्ही सांगायचे. जसं केसरीचे संपादक कोण, मराठाचे संपादक कोण, त्याच्यानंतर दर्पणचे संपादक कोण, त्याच्यानंतर दिग्दर्शनचे संपादक कोण, त्याच्यानंतर ज्ञानप्रकाश, प्रभाकर,
ज्ञानप्रकाश सांगा आता, ज्यांना ज्यांना माहीत आहे, कारण वन लायनर प्रश्न यांच्यावर विचारले जात आहेत. त्याच्यानंतर अरुणोदय, त्याच्यानंतर दीनबंधू. बस झाले का? आणखी एक देतो, सुधारक. ठीक आहे, चलो. आता यांचे संपादक सांगा मित्रांनो. केसरी वृत्तपत्राचे संपादक पहा, केसरी वृत्तपत्राचे संपादक जे होते हे होते गोपाळ गणेश आगरकर, गोग आगरकर. परंतु हे कधीपासून कधीपर्यंत होते? हे 1881 ते 87 पर्यंत होते. त्यांच्यानंतर मग कोण? लोकमान्य टिळकच संपादक झाले. यांच्यामध्ये थोडंसं खटकलं, या कारणानं की अगोदर सामाजिक बदल घडवणं गरजेचं आहे का अगोदर आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, याच्यावरून मतभेद दोघांमध्ये होऊ लागले. त्याच्यानंतर मराठा वृत्तपत्राचे, हा केसरी जो होता मराठी भाषेमध्ये होता, मराठा वृत्तपत्र जे आहे याचे संपादक होते लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक. त्याच्यानंतर दर्पण मित्रांनो, दर्पण जे आहे बाळशास्त्री जांभेकर. दर्पण बद्दल तुम्हाला माहित असेल, बाळशास्त्री जांभेकर हे आपलं असं म्हणू शकतो आपण, हे पहिले मराठी वृत्तपत्र होते, पहिले मराठी वृत्तपत्र. कधी? 1932 ला, 1832 ला हे वृत्तपत्र या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनीच दिग्दर्शन नावाचं वृत्तपत्र काढलं 1840 ला, बरोबर आहे. 6 वर्ष दर्पण चाललं. प्रभाकर वृत्तपत्र जे आहे हे भाऊ महाजन यांचं आहे, भाऊ महाजन. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कृष्णाजी रानडे यांचं आहे, कृष्णाजी रानडे. अरुणोदय हे जे वृत्तपत्र आहे हे काशीनाथ विष्णू फडके यांचं आहे, काशीनाथ विष्णू फडके. आता बरेच जण इथं कन्फ्यूज होतात, सर अरुणोदय एक आत्मचरित्र सुद्धा आहे, अरुणोदय एक आत्मचरित्र सुद्धा आहे. सांगा बरं कमेंटमध्ये, अरुणोदय आत्मचरित्र कोणाचं आहे? अरुणोदय आत्मचरित्र कोणाचं आहे? कमेंटमध्ये सांगा. मी उत्तर देणारच आहे, परंतु तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे का बघतो. त्याच्यानंतर कृष्णाजी भालेकर हे दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक होते. मित्रांनो, दीनबंधू आपलं वृत्तपत्र जे आहे हे सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र होतं, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते, मुखपत्र. ठीक. चला, सुधारक वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर जेव्हा इथून वेगळे झाले त्यांनी स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं 1888 ला. 87 ला त्यांनी राजीनामा दिला केसरीचा आणि 1888 ला त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं, गोपाळ गणेश आगरकर. याची लिंक तुम्हाला माहित असणं गरजेचे. काय विचारले? ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे, ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे तुमचं उत्तर बरोबर आहे. क्लिअर? हा, बरोबर आहे. समजतंय का रे? घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, अपंग विद्यार्थ्यांसाठी पंडिता रमाबाई यांनी कोणती संस्था सुरू केली होती? इथं प्रश्न व्यवस्थित वाचा बरं का, महिलांसाठी नाही, अपंग विद्यार्थ्यांसाठी. अपंग विद्यार्थ्यांसाठी म्हटलं तर प्रश्नाचं उत्तर वेगळं असलं पाहिजे. अपंग विद्यार्थ्यांसाठी पंडिता रमाबाई. तुम्हाला माहित आहे पंडिता रमाबाई यांच्याबद्दल? पंडिता रमाबाई, लक्ष द्या. पंडिता रमाबाई यांचं जीवन कार्य जर आपण विचारात घेतलं तर यांचं जीवन कार्य आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतं. महत्वाचं कार्य मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल 1882 ला कोणत्या महिलेने हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती? 1882 ला पंडिता रमाबाई यांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. म्हणजे हे शिक्षणासाठी आलेलं कमिशन होतं, शिक्षण. याच्यासमोर महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा यांनी साक्ष दिलेली आपल्याला पाहायला मिळते.
त्याच्यानंतर मित्रांनो पंडित रमाबाई यांनी 1883ला ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याच्या अगोदर मित्रांनो 1882ला आर्य महिला समाजाची स्थापना केली. परीक्षेला हा सुद्धा प्रश्न, हे VIMP मी इथं म्हणतो. आर्य महिला समाज कोणी स्थापन केला? आर्य महिला समाजाची स्थापना जी आहे ही पंडिता रमाबाई यांनी केली. कुठं? पुणे इथे केली. कधी केली? 1882ला केली. त्याच्यानंतर लक्षात घ्या त्यांचं हळूहळू कार्य. त्यांनी एक पुस्तक लिहिलं 1887ला, द हायकास्ट हिंदू वुमन, उच्चवर्णीय हिंदू स्त्री. यावर सुद्धा प्रश्न आहे. उच्चवर्णीय हिंदू स्त्री पुस्तक आहे. त्याच्यानंतर त्यांच्या आत्मचरित्रावर, म्हणजे मी असं म्हणेल की कोणतीही परीक्षा असो, पंडिता रमाबाई यांच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. या प्रश्न विचारणाऱ्यांच्या सर्वात आवडत्या समाजसेविका आहे, त्यांच्यावर प्रश्न येतो. महात्मा ज्योतिबा फुलेंवर येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येतो, शाहू महाराजांवर प्रश्न येतो. हे ठरलेले आहेत. तेवढे 4-5 समाजसुधारक केले की तुमचे प्रश्न म्हणजे 1-2 मार्क तुमचे पक्केच. त्याच्यानंतर पुढे मित्रांनो त्यांचं आत्मचरित्र तुम्हाला विचारलं जाईल. आत्मचरित्र, त्यांचं आत्मचरित्र होतं माझी साक्ष. माझी साक्ष हे त्यांचं आत्मचरित्र. आता येऊया त्यांनी उभारलेल्या संस्थांकडे. मित्रांनो 1889ला त्यांनी शारदा सदन नावाची संस्था उभारली. शारदा सदन. कोणती संस्था? शारदा सदन उभारली. कुठं? मुंबई येतं. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्याच वर्षी ही संस्था पुणेला हलवण्यात आली. 1890 पुणे येते. ठीक. पुढे चला मित्रांनो, 1897ला त्यांनी मुक्ती सदन ही संस्था उभारली. मुक्ती सदन. मुक्ती सदन महिला आश्रम. ठीक आहे, केडगाव या ठिकाणी. त्याच्यानंतर मित्रांनो जवळपास 300 अनाथ महिला याच्यामध्ये होत्या. त्यांच्यानंतर त्यांनी प्रीती सदन उभारलं. प्रीती सदन. प्रीती सदन कोणासाठी? अपंग विद्यार्थ्यांसाठी. अपंग महिला तुम्ही म्हणू शकता, अपंग स्त्रिया, अपंगांसाठी प्रीती सदन. प्रीती. त्याच्यानंतर दुसरं आहे सदानंद सदन. सदानंद सदन. सदानंद सदन ही संस्था जी आहे ही अनाथांसाठी उभारली होती. अनाथ. आणि दुसरी होती बातमी सदन. बातमी सदन. मित्रांनो बातमी सदन ही जी संस्था आहे ही संस्था त्यांनी उभारली होती अंध व्यक्तींसाठी. अंध. ठीक आहे, अंध. काय विचारले? अपंगांसाठी प्रीती सदन. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे 2 इथं बरोबर आहे. हा, अपंगांसाठी प्रीती सदन. क्लिअर? समजते सगळ्यांना? समजतं का? मला सांगा, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चलायचं पुढं. तत्पूर्वी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लेक्चर जर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा. चलो आगे घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे श्रीरामपूर हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? श्रीरामपूर हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? श्रीरामपूर. श्रीरामपूर. मित्रांनो काही ठिकाणाची नावं देतोय किंवा काही प्रसिद्ध फळं देतोय आणि त्याच्यासाठी प्रसिद्ध ठिकाणं मला तुम्ही या ठिकाणी सांगायचे. ठीक आहे. जसं मित्रांनो मोसंबीसाठी प्रसिद्ध, मोसंबीसाठी प्रसिद्ध ठिकाण, काजूसाठी प्रसिद्ध. परीक्षेला आलेले प्रश्न जर काही, त्याला फलोत्पादन तुम्ही म्हणू शकता. घटकाचं नाव आहे फलोत्पादन. काजूसाठी प्रसिद्ध, चिकूसाठी प्रसिद्ध असणार, चिकू फळासाठी. त्याच्यानंतर सीताफळासाठी प्रसिद्ध, द्राक्षासाठी, मोसंबीसाठी, संत्री. कलिंगड.
त्याच्यानंतर केळीसाठी प्रसिद्ध, केळी. त्याच्यानंतर बोरासाठी प्रसिद्ध, त्याच्यानंतर आंब्यासाठी प्रसिद्ध, अंजिरासाठी प्रसिद्ध, बझर. ठीक. सगळं द्यायचं म्हणलं तर पुन्हा याच्यात 10-15 मिनिटं एकाच प्रश्नामध्ये जातील. पा, मोसंबीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे ते म्हणजे श्रीरामपूर. श्रीरामपूर. ठीक. काजूसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे वेंगुर्ला आणि मालवण. मालवण. त्याच्यानंतर चिकूसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे घोलवड. नाव लक्षात असू द्या, घोलवड किंवा डहाणू. ठीक. सीताफळासाठी प्रसिद्ध आहे दौलताबाद. दौलताबाद. द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे नाशिक. संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे नागपूर. नागपूर. कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो अलिबाग. अलिबाग. वाळू लागते थोडीशी कलिंगड चांगल्या पद्धतीने यायला. केळीसाठी प्रसिद्ध आहे वसई. वसई. त्याच्यानंतर बोरासाठी प्रसिद्ध आहे मेहरून. आंब्यासाठी रत्नागिरी आणि अंजिरासाठी आहे राजवाडी. अंजिरासाठी राजवाडी. काय विचारलंय? श्रीरामपूर हे मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे 3 तुमचं उत्तर बरोबर आहे. चला, ठीक आहे. हा, घ्या पुढचा प्रश्न. शेवटचा आहे. ओके. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्ष कधी स्थापन केला? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कधी केली? सुभाषचंद्र बोस यांच्यावर प्रश्न विचारले जातात. एकतर त्यांच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, किंवा त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेवर, किंवा प्रश्न विचारला जातो त्यांनी स्थापन केलेल्या पक्षावर. चला, सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. चर्चा करूया सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल. मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल तुम्हाला मी म्हटलं 3 पद्धतीने प्रश्न विचारले जातो. नॉर्मली त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणचा आहे असं ठिकाण विचारलं जाईल. कटक ओडिसा राज्यामध्ये त्यांचा जन्म आहे. ओडिशा. ठीक आहे मित्रांनो, त्यांनी 1920 मध्ये ICS परीक्षा पास केली होती. ICS परीक्षा. ICS परीक्षा म्हणजे आताची जी IAS आहे ती IAS लेवलची. कधी? 1920 ला राजीनामा दिला. 1920 ला ICS परीक्षा पास केली. त्याच्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केलं. राजकारणामध्ये सहभागी झाले. राज्यकारणामध्ये त्यांनी 1927 ला म्हणजे काँग्रेसमध्ये तर प्रवेश त्यांनी इथून राजीनामा दिल्याबरोबरच केला. त्यांनी सेक्रेटरी झाले काँग्रेस जनरल. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी. जनरल सेक्रेटरी. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 1935 लक्षात असू द्या, त्यांनी एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. पुस्तक होतं द इंडियन स्ट्रगल बुक. द इंडियन स्ट्रगल बुक. स्ट्रगल बुक. परीक्षा देण्यासाठी त्यांनी लंडनला अनेक वेळा प्रवास केला. त्याच्याबद्दल यांनी त्याच्यामध्ये माहिती लिहिली होती. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे IMP 1938 मित्रांनो हे हरिपुरा अधिवेशन या ठिकाणी भरलं होतं. हरिपुरा येथे अधिवेशन भरले होतं. याचे अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होतं? सुभाषचंद्र बोस. त्याच्या पुढच्या वर्षी 1939 ला त्रिपुरी या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं.
त्रिपुरी अधिवेशनाचे सुद्धा हे अध्यक्ष राहिलेले. मित्रांनो, त्रिपुरी अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधात कोणीतरी, म्हणजे हरिपुरा अधिवेशनामध्ये ते बिनविरोध अध्यक्ष झाले होते. मात्र त्यांच्या विरोधामध्ये, म्हणजे त्यांच्या विचारधारेच्या विरोधामध्ये काही लोक एकवटले होते आणि त्यांनी गांधीजीला विनंती केली होती की बाबा तुम्ही काय करा की त्यांना त्यांच्या विरोधात एखादा उमेदवार द्या. पट्टाभी सीतारामय्या यांना प्रमोट केलं होतं महात्मा गांधीजींना, मात्र तरी सुद्धा यांना पट्टाभी सीतारामय्यापेक्षा भरपूर मतं जास्त पडली आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव झाला. त्यावेळेस गांधीजी म्हटले होते की हा पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव नाही, तर हा माझा पराभव, माझा. ठीक आहे, त्रिपुरा नाही, त्रिपुरी गावाचं नाव आहे, त्रिपुरी गावाचं नाव आहे. हा, त्याच्यानंतर पुढे चला मित्रांनो, 1939ला त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली. फॉरवर्ड ब्लॉक पक्ष स्थापन केला. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर ते जर्मनीला गेले, असं म्हणतात हिटलरला भेटले आणि तिथून त्यांचं स्थलांतरण झालं. हिटलर तुम्हाला माहिती आहे जपान वगैरे सोबत होते. पाणबुडी मार्फत पूर्ण जर्मनी आणि भारत वगैरे पाकिस्तानला असा वेढा घालून जपानला पोहोचले होते. ठीक आहे, इथं मी लिहितोय. आता ते पूर्ण आवश्यकता नाही, फक्त त्यांनी नेतृत्व कधी केलं होतं 1943ला आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं होतं. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, कुठं? हे भारतामध्ये नाही, हे सिंगापूर इथं केलं होतं. सिंगापूर त्यांनी त्या ठिकाणी, सिंगापूर या ठिकाणी जे आझाद हिंद सेनेची स्थापना जे तुम्हाला विचारली मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. जपानला ते होते, यांनी नेतृत्व केलं. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, गांधीजीला राष्ट्रपिता हे जे संबोधन आहे, हे गांधीजींना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली, राष्ट्रपिता हे संबोधन कोणी दिलं, तर गांधीजींना राष्ट्रपिता संबोधन सुभाषचंद्र बोस यांनी दिलं. आणि कधी दिलं तर त्यांनी 1944ला दिलं. तेव्हापासून महात्मा गांधींना राष्ट्रपिता असं संबोधलं जाऊ लागलं. ठीक आहे, मग या आझाद हिंद सेनेमध्ये वेगवेगळ्या रेजिमेंट त्यांनी स्थापन केल्या, जसं गांधी रेजिमेंट असेल, जवाहर रेजिमेंट असेल, आझाद रेजिमेंट असेल, महिलांसाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट असेल. तर या रेजिमेंट ज्या आहेत ह्या त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेल्या पाहायला मिळतात, किंवा रेजिमेंट किंवा ब्रिगेड म्हणा तुम्ही, ब्रिगेड, गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड वगैरे वगैरे. काय विचारले तुम्हाला? फॉरवर्ड ब्लॉक पक्ष स्थापन केलाय 1939 रोजी. क्लिअर? आणखी 2-3 प्रश्न मी घ्यायला ऍड करायला पाहिजे होते, परंतु प्रश्न जे आहेत हे ऍड करणं राहून गेलं. काय हरकत नाही. शिंगारे GS अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर मी थोड्या वेळात 5 मिनिटांमध्ये ही PDF जी आहे ही उपलब्ध करून देतो. ही सगळी 39-40 पेजेसची 41 पेजेसची PDF आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, चलो मला सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण आली का? सगळं शिकवलेलं समजलं? जाता जाताना परत एकदा हे सांगतो, क्वालिटी शिक्षण तुम्हाला मिळावं आणि एकत्रित सर्वांचे क्वालिटी कोर्सेस तुम्हाला उपलब्ध व्हा यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. जर नवीन असाल तर द सिलेक्शन क्लब या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा आणि जाताना लेक्चर आवडलं असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी 2 दिवसानंतर याच प्लॅटफॉर्मवर. वेळ मात्र मी तुम्हाला कळवेल. धन्यवाद.